नमस्कार. यावर्षी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ हे 125वे वर्ष पूर्ण करत आहे. त्याचप्रमाणे ज्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी या मंडळाची स्थापना केली त्यांच्या महानिर्वाणाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि त्याचबरोबर मंडळाचे सरकार्य असणारे आणि संपूर्ण महाराष्ट्रात ख्यातनाम इतिहास संशोधक म्हणून प्रसिद्ध असणारे माननीय पांडुरंग बलकवडे यांच्या वयाला 60 वर्ष पूर्ण होत आहे. तेव्हा मंडळाचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष, लोकमान्य टिळकांचे स्मृती शताब्दी वर्ष आणि माननीय पांडुरंग बलकवडे यांचे षष्ठाब्दी पूर्ती वर्ष हा त्रिवेणी योग साधन मंडळ आपल्या समोर सादर करत आहे. ई व्याख्यानमाला आपली संस्कृती आपला इतिहास. आज या व्याख्यानाचे 5वे पुष्प गोपण्यासाठी आपल्या समोर येत आहे इतिहासाचे गाढे अभ्यासक आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम वक्ते डॉक्टर सुमंत टेकाडे. डॉक्टर टेकाडे यांनी बंगलोर येथील ह्युमन रिसर्च मॅनेजमेंट याच्यामध्ये MBA ही पदवी प्राप्त केली आणि विप्रो टेक्नॉलॉजी यामध्ये HR मॅनेजर म्हणून कार्य केले. त्या काळात रिक्रुटमेंट आणि सिलेक्शन या क्षेत्रामध्ये 1000 पेक्षा जास्ती इंटरव्ह्यू त्यांनी भरीव कामगिरी करून दाखवली. डॉक्टर टेकाडे हे विविध कंपन्यांच्या मध्ये ट्रेनिंग आणि वर्कशॉप साठी जात असतात. त्याच्यामध्ये टाटा एरोनॉटिकल, महिंद्रा अँड महिंद्रा, लार्सन अँड टुब्रो अशा भारतातील अत्यंत प्रख्यात अशा संस्थांचा समावेश आहे. विविध कंपन्या आणि शाळा महाविद्यालयांच्या इंटरव्ह्यू पॅनेलवरती त्यांना आग्रहाने बोलवले जाते. डॉक्टर टेकाडे हे व्यक्तिमत्व विकासाच्या कार्यशाळा प्रशिक्षक म्हणून अनेक अग्रगण्य संस्थांमध्ये जाऊन घेत असतात आणि त्यामध्ये जनसंपर्क कौशल्य, सकारात्मक दृष्टिकोन, इंटरव्ह्यू टेक्निक या विषयावरती त्यांची लेक्चर्स होत असतात. याच्यामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगलोर, BJIT मुंबई, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सुरत अशा भारतातील मान्यता प्राप्त संस्थांचा समावेश आहे. नागपूर येथील जैन इन्स्टिट्यूट मध्ये MBA विभाग प्रमुख म्हणून त्यांनी कार्य केलेले आहे. हे सर्व कार्य करत असतानाच डॉक्टर सुमंत टेकाडे यांनी आपली सामाजिक बांधिलकी सुद्धा जपली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अमरावती नगर प्रचारक म्हणून त्यांनी 2 वर्ष कार्य केलेले आहे. त्याचप्रमाणे इतिहास हा त्यांचा अत्यंत आवडीचा आणि अभ्यासाचा विषय आहे. या विषयावरती व्याख्यान देण्यासाठी भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये ते प्रवास करत असतात. त्यामध्ये कृष्णनीती, स्वामी विवेकानंद, छत्रपती संभाजी महाराज, राणा प्रताप अशा अनेक विषयांवरची त्यांची व्याख्याने तरुणांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे मॅनेजमेंट स्किल म्हणजे शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन कौशल्य आवडीचा, चिंतनाचा, संशोधनाचा विषय आहे आणि या विषयावरती आतापर्यंत त्यांनी 900 पेक्षा जास्त व्याख्यानं देशात आणि परदेशात दिलेली आहेत. मित्रांनो, शिवाजी महाराजांनी शून्यातून स्वराज्याची निर्मिती केली आणि पुढे या स्वराज्याचं साम्राज्यात रूपांतर झालं. हे सर्व होऊ शकलं हे त्यांच्या नेतृत्व गुणामुळे. आजच्या व्याख्यानामध्ये डॉक्टर सुमंत टेकाडे आपल्या समोर
छत्रपती शिवाजी महाराजांचे नेतृत्व कौशल्य याचे अनेक पैलू उलगडून दाखवणार आहे. तेव्हा मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी या व्याख्यानमालेचं हे 5वे पुष्प ऐकत असताना आपल्या फेसबुकला फॉलो करा आणि त्याचप्रमाणे युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण हे मोफत म्हणजे फ्री असणार आहे. तेव्हा यानंतर मी डॉक्टर सुमंत टेकाडे यांनाशी विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला प्रारंभ करावा. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भगवान श्रीकृष्णाने भारताला कदाचित हा आशीर्वादच देऊन ठेवलेला होता की जेव्हा जेव्हा या देशामध्ये अधर्म वाढेल आणि धर्म संकटात सापडेल, अनीती वाढेल आणि नीती संकटात सापडेल, दुर्जन प्रबल होत जातील आणि सज्जन संकटात सापडतील, त्या वेळेस मी या देशात जन्म घेईल असा कदाचित आशीर्वादच भगवंतानी आम्हाला देऊन ठेवला होता. पण आमच्याच भारताच्या इतिहासातला एक कालखंड इतका भयानक आला की भगवंताला सुद्धा आपल्या आशीर्वादाचा विसर पडला की काय, अशी धारणा सामान्य मनुष्याची व्हावी इतका भयानक कालखंड आहे मित्रांनो. अर्थातच हा त्या काळ्या आक्रमणांचा कालखंड आहे. पण या सगळ्या भयानक परिस्थितीतून एक हाती भारताला बाहेर काढून दाखवणारं एक चरित्र या देशामध्ये जन्माला आलं. गंमत सांगतो, स्वामी विवेकानंद त्यांच्या मद्रासच्या, आजचं चेन्नई, तत्कालीन मद्रासच्या आपल्या एका मठामध्ये आपल्या काही कार्यकर्त्यांसोबत, शिष्यांसोबत बसलेले होते आणि चर्चा सुरू होत्या. चर्चा वळता वळता इतिहासाच्या प्रांताकडे वळली आणि बोलता बोलता समोर बसलेल्यांपैकी दुर्दैवाने एका मराठी माणसानीच या महापुरुषाबद्दल एक अनुद्गार काढला. महाराष्ट्रातला एक माणूस त्याच महापुरुषाबद्दल अशा प्रकारचं काहीतरी बोलतोय हे ऐकून स्वामीजी गंभीर झाले. स्वामी विवेकानंदांना आपण सर्व ओळखतो, भारतीय इतिहासाचा एक मोठा अभ्यासक, वेदांत तत्वज्ञानाचा एक प्रकांड पंडित, ज्यांनी स्वतःच्या अभ्यासाने स्वतःची बुद्धिमत्ता अजून कुशाग्र करत 7 समुद्राकडे भारतीय संस्कृतीचे झेंडे परत एकदा गाळले, असं एक व्यक्तिमत्व जेव्हा बोलतो मित्रांनो, तेव्हा त्याच्या मुखातून साक्षात सरस्वती बोलत असते. ते स्वामीजी म्हणतात आहेत की बाहेरून आलेल्या इंग्रजांसारख्या लोकांनी आमच्या ज्या इतिहासाचा बट्ट्याबोळ इथे करून टाकला आणि त्यातून शिकून तयार झालेली तुमच्यासारखी पिढी मग आपल्याच संस्कृतीबद्दल आणि आपल्या महापुरुषांबद्दल अशा प्रकारचे उद्गार काढते, तेव्हा निश्चितच खेद होतो. स्वामी विवेकानंद म्हणतात आहे त्या महापुरुषाबद्दलचा माझा अभ्यास काय आहे हे मी तुमच्या पुढे मांडतो. आणि याच्यानंतर स्वामीजींनी एक छोटेखानी भाषण दिलंय. अर्थात आज ते सगळं भाषण उद्धृत करण्याचा प्रसंगही नाही आणि तेवढा वेळही आपल्या हातात नाही. पण स्वामीजींचं पहिलं वाक्य आहे की भारतीय इतिहासामध्ये ज्या 2 महान पुरुषांची व्याख्या करण्यात आली आहे, एक मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र आणि दुसरे राजनीती धुरंधर भगवान श्रीकृष्ण, या दोघांचाही समागम जर तुम्हाला कलियुगामध्ये कुठल्या एका चरित्रात पाहायचा असेल तर तो त्या महापुरुषामध्ये आहे ज्याच्याबद्दल तुम्ही आता अनुद्गार काढलेले आहेत. आणि मला सांगताना अभिमान वाटतो, जो महापुरुष स्वामी विवेकानंद ज्याच्याबद्दल बोलत होते दुसरे तिसरे कोणी नसून छत्रपती शिवाजी महाराज आहेत. स्वामीजींसारखा प्रकांड पंडित जेव्हा एका महापुरुषाबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करतो की रामचंद्रांचं चारित्र्य आणि भगवान श्रीकृष्णांचा राजनीतीचा संगम त्या व्यक्तिमत्वात आहे, ही फार मोठी गोष्ट आहे मित्रांनो. आणि म्हणून माझं सुदैव की आज या अतिशय मंगल सोहळ्याच्या दृष्टीने आपल्या सर्वांना माहिती आहे, आपल्या सर्वांचे लाडके आणि एक मोठे अभ्यासक पांडुरंग पंत बलकवडे यांच्या षष्टब्दी कृती निमित्ताने आयोजित करण्यात आलेली ही व्याख्यानमाला आपली संस्कृती आपला इतिहास, आणि याद्वारे खरोखरच आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या इतिहासामध्ये जी काही महत्वाची चरित्र आहेत यांचं पुन्हा एकदा मंथन या कार्यक्रमाच्या दृष्टीने व्हावं. मित्रांनो, अर्थातच वाढदिवस साजरा करण्याची भारतीय संस्कृती नाही आणि म्हणून ही व्याख्यानमाला वाढदिवस साजरा करण्याची व्याख्यानमाला नाही, पण हे एक निमित्त असतं आणि अशा प्रकारच्या व्यक्तींचं, अशा प्रकारच्या षष्टब्दीचं निमित्त साधून लोकांपर्यंत काहीतरी चांगले विचार पोहोचवण्यात यावे इतकं मोठं कार्य या समितीद्वारे होत आहे. त्याबद्दल माझ्या मनपूर्वक त्यांना शुभेच्छा, पांडुरंग पंतांना शुभेच्छा. इतके मोठे अभ्यासक, इतके मोठे इतिहास संशोधक आणि तेवढेच प्रखर वक्ता सुद्धा, हा त्रिवेणी संगम फार कमी लोकांमध्ये दिसतो, तो पांडुरंग पंतांमध्ये आलेला आहे. आणि म्हणून आम्हा सर्वांना त्यांच्याबद्दल आदर आहे, सार्थ अभिमान आहे. भगवंत त्यांना दीर्घ आयु आरोग्य देवो ही ईशचरणी प्रार्थना.
विषयाचा आवाका प्रचंड मोठा आहे, कारण शिवचरित्र प्रचंड मोठं आहे. आणि त्यातही या शिवचरित्रातलं शिवाजी महाराजांचं लिडरशिप, त्यांचं नेतृत्व कौशल्य हा विषय असल्यामुळे एक मोठ्या प्रांगणामध्ये मला आता पाऊल टाकायचंय. त्यामुळे मी थेट विषयामध्ये प्रवेश करतो. पण कसं असतं ना, मी मगाशी बोललो की स्वामीजींना का वाटलं हे चरित्र इतकं मोठं आहे आणि त्यांनी जे शब्द वापरले अशा दोन महापुरुषांचा संगम त्यांच्यामध्ये का आहे, असं का वेगळं त्यांना दिसतं. सुदैवाने स्वामीजी त्या दिवशी जे बोलले ते नंजुंदाराव या माणसांनी आपल्या शब्दामध्ये उद्धृत करून ठेवलेलं आहे आणि रामकृष्ण मठाने ते पब्लिश करून ठेवलंय, हेही आपलं सुदैव म्हणावं लागेल. पण स्वामीजींना असं काय वेगळं दिसलं, आणि अर्थात जेव्हा असं आपण वेगळं शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा चाकोरीबद्ध चरित्राच्या पलीकडच्या काही दृष्टी अशा प्रकारच्या द्रष्ट्या लोकांना दिसत असतात. आणि म्हणून त्या निवडक गोष्टी आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न फक्त आज मी आपल्या सर्वांसमोर करणार आहे. पण नेतृत्व घडतं केव्हा, नेतृत्व तयार कधी होत असतं, नेतृत्व तयार होतं एका विपरीत परिस्थितीला प्रत्युत्तर देण्यासाठी. आणि म्हणून ती परिस्थिती पहिले समजावून घेणं आवश्यक असतं. नेतृत्व आणि व्यवस्थापन याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. लिडरशिप आणि मॅनेजमेंट जमीन आसमानाचा फरक आहे. कधी वेळ मिळाला तर आपण निवांत त्याच्यावर चर्चा करू. पण माणसाला व्हायचंच असेल तर त्यांनी नेतृत्व गाजवावं. कारण मॅनेजर तो कोणी होऊ शकतो. मॅनेजर हा दिलेलं काम फक्त करत असतो, नेतृत्व काहीतरी सातत्याने नवीन घडवत असते. पण मी जसं म्हटलं की नेतृत्वाला जन्म देत असते ही परिस्थिती. आणि म्हणून प्रस्थापितांविरुद्ध आणि समाजाच्या कल्याणासाठी जो उभा राहतो तो असतो नेता. आणि मग तुम्ही फक्त राजकीय नेतृत्वाबद्दल बोलत नाहीये, त्या इकाईचा तो प्रमुख जो असतो हे तिथलं नेतृत्व असतं. मग अगदी शाळेसाठी मुख्याध्यापक म्हणा, कॉलेजसाठी डायरेक्टर म्हणा, एखाद्या मोठ्या कंपनीचा प्रेसिडेंट म्हणा किंवा सीईओ म्हणा, किंवा अगदी भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान म्हणा, हे त्या इकाईचे प्रमुख आहेत, त्या श्रेणीचे नेते आहेत. त्या नेतृत्वाबद्दल मी बोलण्याचा प्रयत्न करणार. आणि म्हणून किती भयानक परिस्थिती असावी, तर एकीकडे जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, ज्याच्याबद्दल कितीतरी लिहून ठेवलं लोकांनी. फार आपलं मेटलॉजिकल सायन्स असो, आपल्या इथलं योग असो, इथलं आयुर्वेद असो, इथलं ज्योतिषशास्त्र, खगोलशास्त्र, इथं तयार होणारं प्युअर सिल्क म्हणजे रेशम, इथले मसाल्याचे पदार्थ, वेद पुराण ज्यांनी या संस्कृतीला एक अधिष्ठान दिलं तिथपासून तर या गोष्टी ज्या आपण आज आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो ते भारताचं दणदणीत इंजिनिअरिंग आणि आर्किटेक्चर जे केदारनाथापासून पार रामेश्वरम पर्यंत आपल्या मंदिरांच्या रूपाने उभं आहे. 500, 700, हजार वर्ष जुने कन्स्ट्रक्शन्स उभे राहतात, ही दाखवते ताकद भारताच्या त्या. मुझे उससे क्या, मला काय त्याचं, पलीकडे आग लागली मला काय त्याचं, 4 वर्षाच्या मुलीवर कोणी बलात्कार केला मला काय त्याचं, तिकडे चोरी झाली मला काय त्याचं, सीमेवर आमचे जवान तिथे बलिदान देतात मला काय त्याचं, माझ्या घरची मुलगी सुरक्षित आहे ना, माझ्या घरची पोरं मोठ्या आयटी कंपनीमध्ये आयटीत बसली आहेत ना, मग मला काय त्याचं. हा जो आपण एक सार्वत्रिक अनुभव समाजामध्ये आज घेतो, हा आजचा नाही मित्रांनो, हा तेव्हापासून सुरू झालेला आहे. जवळजवळ 1400 वर्षांपासून भारताला या रोगाची लागण झाली. त्याच्या आधी आक्रमण झाली होती, मग त्याच्या शक, हुण, कुशाण, अलेक्झांडर ही आम्हाला लुटायला आली होती. पण त्यावेळेस आम्ही उभं राहिलो. संघटित शक्तीचा आविष्कार काय असतो हे त्यावेळी भारताने दाखवून दिलं आणि ही सगळी आक्रमण आम्ही अक्षरशः मातीमोल करून टाकली, मातीत मिसळली. पण आमचं दुर्दैव हा स्वार्थाची लागण आम्हाला होणं आणि त्याच काळामध्ये भारतावर एक भयानक आक्रमणाची लाट चालून आली, हे होतं इस्लामी आक्रमण. सगळ्या दृष्टींनी वेगळं. इसवी सन 711 मोहम्मद बिन कासमच्या रूपानं ती लाट आमच्या देशावरून आदळली आणि ती भयानक होती, ती सर्वस्वी भयानक होती. काय होतं या आक्रमणामध्ये, या आक्रमणामध्ये फक्त रणांगणावरची युद्ध नव्हती, गावागावांवर आक्रमण होती, महिलांच्यावर अमानुष अत्याचार होते, जे कदाचित मी तोंडाने बोलू शकणार नाही असे भयानक अत्याचार. या आक्रमणांमध्येच सामान्य माणसांची सरसहा कत्तल होती, अक्षरशः हजारांच्या संख्येने भयानक लूटपाट, मंदिरांचे विध्वंस याचा कळस गाठण्यात आला. आणि ही आक्रमण नंतर मात्र चढती वाढतीच राहिली. 1192 पहिल्यांदा एक भयानक लढाई पेटली. आमचे सम्राट पृथ्वीराज चौहान आणि पुन्हा एकदा बाहेरून आलेला मोहम्मद शहाबुद्दीन गौरी, तराईच्या प्रदेशामध्ये हे युद्ध झालं आणि आम्ही आमची दिल्ली गमावली. दिल्ली आमच्या हातातून निसटली आणि त्यानंतर मात्र थैमान सुरू झालं या देशामध्ये बाहेरून येणाऱ्या सगळ्या आक्रमकांचं. या सुलतानांनी जो हैदोस आमच्या देशात घातला त्याला पॅरलल दुसरी उदाहरणं सापडणार नाही, इतके भयानक आणि नृशंस अत्याचार आहेत.
तर पार तुम्ही बलबनचं आक्रमण पहा की जिथे 1,00,000 लोक दिल्लीत टाकून टाकण्यात आले. त्यांनी म्हणे बंगालमध्ये हजारोंच्या संख्येने वधस्तंभ उभारले होते जिथे सामान्य माणसांना लटकवून त्यांच्या हत्या करण्यात आल्या. हजारोंच्या संख्येने लोक मरण्यात आले. अल्लाउद्दीन खिलजी सारखं आक्रमण जे महाराष्ट्रावर जो अल्लाउद्दीन खिलजी पहिल्यांदा चालून आला. आमचा महाराष्ट्र स्वतंत्र होता पण खिलजीचं आक्रमण आणि आमचं देवगिरीचं साम्राज्य कोसळलं. राजा रामदेव राय यादव गिरफ्तार, त्याचा मुलगा शंकर देव याची हत्या करण्यात आली. उत्तर भारताकडे आपण वळून पाहिलं तर तिकडे तर शिखांचे 9वे गुरु तेग बहादूर सिंग यांचं मस्तक औरंगजेबाने उडवून टाकलेलं होतं. शिखांचे 10वे गुरु झाले गुरु गोविंद सिंग. त्यांना 4 मुलं होती. 2 तरुण मुलं रणमैदानामध्ये बलिदान त्यांनी प्राप्त केलं आणि 2 लहान लहानशी मुलं, वय वर्ष 6 आणि वय वर्ष 9 यांना जिवंत पकडण्यात आलं आणि सुलतानांनी त्यांना शिक्षा दिली, ये गुरु गोविंद के बच्चे है, इन दोनों को दीवार में जिंदा दफना दिया जाए. त्या दोन्ही बालकांना भिंतीमध्ये जिवंत चुणवून ठार मारण्यात आलं. काय चूक होती त्या बालकांची? दक्षिणेतलं आमचं वैभवशाली साम्राज्य म्हणजे विजयनगर, आजच्या कर्नाटका प्रांतातलं बेल्लारी जिल्ह्यामधलं हम्पी, पण तेही दक्षिणेतल्या 5ही सुलतानांनी एकत्र येऊन त्याचा विध्वंस घडवून आणला. असे भयानक अत्याचार, सगळं वैभव नष्ट होण्याच्या मार्गावर येऊन ठेपलेलं. खिलजींचं आक्रमण, तैमूर लंग हा तर कर्दन काळ म्हणून भारतावर येऊन आदळला आणि अक्षरशः रक्ताची होळी काय असते हे त्या काळातल्या भारताने इथे अनुभवलं असेल. असे भयानक अत्याचार आणि याच्यातून आम्ही बाहेर निघू शकणार नाही. आम्ही पुन्हा तलवारी उचलू शकणार नाही. पुन्हा कोणी भारतीय राजा, हिंदू राजा, सिंहासनाधीश्वर छत्रपती बनणं अशक्य आहे. दिल्लीचे सुलतान दिल्ली सोडत नाही, अशा प्रकारचा एक न्यूनगंड, एक नकारात्मक भावना लोकांवर हावी व्हायला लागली. ही फार घातक असते मित्रांनो. एखाद वेळेस सुलतान अजून 100-500 वर्ष राहणं चांगलं, पण लोक जर लढाऊ बाण्याचे असतील तर कधी ना कधी ते स्वातंत्र्य प्राप्त करतील. पण लोकांनीच जर कच खाल्ली, समाज मनाने जर कच खाल्ली तर मग त्या राष्ट्राचं भविष्य अंधारामध्ये असतं. दुर्दैवानी 16वं शतक 17व्या शतकाचा आरंभ हा अशाच प्रकारच्या नकारात्मकतेमध्ये संपत आलेला आहे की आम्ही काहीच करू शकत नाही. आणि अशा भयानक परिस्थितीमध्ये मी जे म्हटलं, जन्माला जे येतं ते असतं नेतृत्व. आणि इथे जन्म आहे शिवाजी राजांचा. फाल्गुन वद्य तृतीया, तो 19 फेब्रुवारीचा दिवस, शिवनेरी गड आणि शिवबा राजांचा जन्म होता. एका वेगळ्या इतिहासाची सुरुवात. नेतृत्वाचे किंवा मॅनेजमेंटचे जे प्रकार आपण म्हणतो, मॅनेजमेंटचे साधारण 3 प्रकार सांगितले जातात. एक असतं इंडिव्हिज्युअल लेवल मॅनेजमेंट. नेतृत्व स्वतः काय आहे, त्याचे गुणावगुण काय आहे, त्याच्यावर त्यांनी मात कशी करावी आणि सातत्याने गुणांची प्राप्ती कशी करावी, याला इंडिव्हिज्युअल मॅनेजमेंट म्हटलं जातं. ही प्रोसेस आयुष्यभराची असते. दुसरं महत्वाचं असतं ते ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट. आपण जे कार्य करतोय ते करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी, म्हणजे प्लॅनिंग असेल, ते लिडरशिप स्किल्स असतील, लोकांकडून कामं करून घेण्याच्या क्षमता असतील, या सगळ्यांना म्हटलं जातं ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट. जे तुम्ही आम्ही रोज आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये करत असतो ते ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट. आणि तिसरी आणि सगळ्यात मोठी पायरी, जी फार कमी लोक जिच्यापर्यंत पोहोचू शकतात, हिला आपण म्हणत असतो ते स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट. लॉंग टर्म गोल्स कसे अचीव्ह करावे, ध्येय कसे ठेवावे, व्हिजन कसं असावं, त्याच्यासाठी काय गोष्टी करता येतील, असं जे दूरचा विचार करत असतात, याला आपण म्हणत असतो मित्रांनो स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट. हे मोठ्या प्रमाणामध्ये 3 भाग मॅनेजमेंटचे केले जातात. पण विचार करा, इतक्या भयानक परिस्थितीमध्ये अशा प्रकारे उभं राहून या सगळ्या गोष्टी सुरू करणं ही गंमत नसते. आज तुम्ही आम्ही रोज पाहतो आपल्या सोबत काम करणाऱ्या लोकांकडून काम करून घेणं किती कठीण असतं. कितीतरी ऑर्गनायझेशन्स मध्ये लोक कामं करत नाहीत, उलट त्यांना सातत्याने प्रेरणा द्यावी लागते, मोटिवेट करावं लागतं. पण लोक त्याच्या उलट जितकं टाळता येतील तेवढं टाळण्याचा प्रयत्न करतात. 3 प्रकार असतात जगामध्ये लोकांचे, 3 प्रकार. जे नेहमी यशस्वी ठरतात ते मेहनती कष्टाळू लोक. कुठल्याही क्षेत्रात जाऊ, जिथे पाऊल ठेवतील तिथे यश प्राप्त करतील कष्टाळू. दुसरे कष्ट टाळू आणि तिसरे कसं टाळू. आपण कुठे आहोत याचा ज्यांनी त्यांनी विचार करावा. हे 3 लोक जगात सगळीकडे, अगदी तुमच्याही शहरात, तुमच्याही कंपनीमध्ये, ऑर्गनायझेशन मध्ये तुम्हाला आढळतील. यशस्वी होतात ते फक्त मेहनती कष्टाळू लोक. कष्ट टाळू आणि कसं टाळूला या आयुष्यात यश नाही, कुठेच नाही. शिवाजी राजांचं चरित्र पाहिलं तर आपल्या लक्षात येतं, राजे इथे आहेत, कष्टाळू श्रेणीमध्ये राजे आहेत. आणि हे त्यांचं एक सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणायला लागेल. हा पहिला गुण जो आपण शिवाजी राजांकडून शिकू शकतो. परिस्थिती कितीही भयानक का असेना, मला उभं राहायला लागेल, मी उभं राहील. हा लढाऊ बाणा, हा फायटिंग ऍटिट्यूड
परिस्थितीच्या विरुद्ध मात करण्याची क्षमता आपण ज्याला म्हणतो, ही पहिली गोष्ट जी माणसाने ठरवावी लागते. हे शिवाजी राजांमध्ये होतं. आणि म्हणून इथे तो बालक उभा राहतोय, ज्याचं बालपण तुमच्या माझ्यासारखं आहे, ज्याचा जन्म तुमच्या माझ्यासारखा आहे, लहानपणचे खेळ तुम्ही पाहिले तर तुमच्या माझ्यासारखे आहे. असं काय वेगळं या बालकाने केलं की हा छत्रपती म्हणून रिटायर्ड होतो आणि आपण मात्र आपल्या आयुष्यामध्ये कदाचित क्लर्क म्हणून आलो, क्लर्क म्हणून गेलो, कॅशियर म्हणून आलो, कॅशियर म्हणून जातो, विकेट किपर म्हणून येतो, विकेट किपर म्हणून जातो, ज्युनियर इंजिनियर म्हणून लागलो, इंजिनियर म्हणून रिटायर्ड होतो, मास्तर म्हणून आलो आणि मास्तर म्हणूनच जातो. काही तर गडबड होते, काही तर गडबड होते. आणि म्हणून ते काहीतरी वेगळं काय आहे हे समजण्यासाठी म्हणून शिवचरित्र काय वेगळं होतं. तर नेतृत्वाच्या अनेक व्याख्या अनेक जाणकार लोकांनी करून ठेवल्यात मित्रांनो. डेफिनेशन ऑफ लिडरशिप्स त्याच्यामध्ये लहान लहानशा एकेका अँगलला घेऊन एकांगी व्याख्या सुद्धा करण्यात आलेल्या आहेत. एक फार सुंदर व्याख्या लिडरशिपची छोटीशी आहे. अ लीडर इज द वन हु हॅज व्हिजन. नेतृत्व कोणाला म्हणावं, नेता कोणाला म्हणावं, ज्याच्याकडे व्हिजन आहे. एक बिंदू घेऊन नेतृत्वाची एक डेफिनेशन त्यांनी मांडलेली आहे. लीडर इज द वन हु हॅज व्हिजन. नक्की काय, मग वेगळं काय, हे सगळ्यांमध्ये नसतं मित्रांनो. क्षितिजापर्यंत पाहणारे अनेक सापडतील, क्षितिजाच्या पलीकडचं पाहणार. उद्या माझ्या संस्थेसाठी उद्याचं भविष्य काय असेल याचा वेध घेणारी जी मूढभर माणसं असतात, त्यांचा एक गुण, त्यांची एक ओळख म्हणजे त्यांचं व्हिजन. शिवाजीराजांचं व्हिजन कुठे सापडतं? राजांचं व्हिजन सापडतं त्यांच्या मुद्रेमध्ये, राजमुद्रेमध्ये. की करायचंय काय मला, स्वराज्य जे मी म्हणतोय याच्या नावावर मला काय वेगळं करायचंय ते सांगणारी गोष्ट म्हणजे मुद्रा. प्रतिपाष्टांग्र लेखेव वर्धिष्णुर विश्ववंदिता शाह सुनोह शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. That ever growing in splendor like a moon of the first day of the bright half of the month and adored by the universe, this seal of Shivaji Raje, the son of Shahaji, shines for the peace and prosperity of all. माझं राज्य कशासाठी, माझी राजमुद्रा कशासाठी? जनतेचं कल्याण. मला स्वतःसाठी बंगले, त्याच्यामध्ये एसी, समोर लिमोजिन, मर्सिडीज, शिवाजी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, संभाजी साखर कारखाने मला नाही उघडायचे. मला माझ्या स्वराज्याच्या द्वारे माझ्या अंतिम व्यक्तीचं कल्याण, तो गरीब असेल, तो शेतकरी असेल, तो मजूर का असेना. आणि याचा अर्थ व्यापाऱ्यांकडे दुर्लक्ष नाही, याचा अर्थ मध्यम वर्गाकडे दुर्लक्ष नाही. आमच्या भारतामध्ये राजाची संकल्पना म्हणजे काय, राजव्यवहाराची संकल्पना म्हणजे काय, ते राजाचं दायित्व हे व्यापाऱ्यांपासून तर त्या शेवटच्या माणसापर्यंत अंत्योदय. इतकी सुंदर कल्पना आहे आमच्या भारताची, अंत्योदय. सगळ्यांचा उत्कर्ष साधणं हे माझं काम आहे. या गोष्टीशी संपूर्ण आयुष्य या माणसांनी जोडूनही ठेवलं आणि झोकूनही दिलेलं आहे. याच्यावरून राजे कधीही ढळलेले नाही. जी नीती तयार केली, जो पवित्रा घेतला, जी योजना निर्माण केली, त्या प्रत्येकाचा केंद्रबिंदू ही माझी लोक आहेत, ही जनता आहे. किती मोठी गोष्ट आहे, तुम्ही विचार करा. आज जर आपण एखादा प्रोडक्ट तयार करत असू, आज जर आपण शाळा कॉलेज चालवत असू, एखादी कंपनी चालवत असू, मग तुम्ही सर्व्हिस द्या किंवा प्रोडक्ट द्या. माझ्या इथे येणारा माणूस मला जो पैसा देतो शिकण्यासाठी म्हणा, माझा प्रोडक्ट विकत घेण्यासाठी, माझ्या सर्व्हिसेस विकत घेण्यासाठी, त्याला त्याच्या मोबदल्यामध्ये सर्वोत्तम प्रोडक्ट, सत्यम शिवम सुंदरम जर मी देऊ शकत नसेल तर माझा व्यवसाय, माझी शाळा, माझं कॉलेज हे लंबी रेस का घोडा नाही बन सकतं. हे कधी ना कधी संपणार, हे संपणार कधी ना कधी. आणि म्हणून सातत्याने क्वालिटी 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 या एका विषयाला स्वतःला झोकून द्यावं लागतं. तेव्हा कुठे अशा ऑर्गनायझेशन उभ्या राहत असतात, अगदी तुमच्या आजूबाजूला सुद्धा आहेत, ज्यांची ताकद त्यांचा प्रोडक्ट आहे. शिवाजी महाराजांची ताकद त्यांचा प्रोडक्ट होतं म्हणजे स्वराज्य. आणि गंमत सांगतो, हे का वेगळं होतं, मी मगाशी शब्द वापरला, प्रस्थापितांच्या वेगळं करावं लागतं नेतृत्वाला. वेगळं काय होतं, मी येणार आहे त्या बिंदूंकडे सुद्धा येणार आहे. पण अगदी मुद्रा सुद्धा वेगळी होती का, तर अफजल खानाचं आक्रमण हे सर्वार्थाने सुलतानांचं प्रतिनिधित्व आहे असं वाटतं मला. सुलतानांचा अक्स, त्यांचं रिफ्लेक्शन, त्यांचं रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे अफजल खान आहे सगळ्या दृष्टीने. त्याचा ऍटिट्यूड, त्याचा अहंकार, त्याचा सगळा फुगारा हा जर तुम्ही पाहिला तर सुलतानांचा अक्स आपण ज्याला म्हणतो, प्रतिबिंब आपण ज्याला म्हणतो, ते अफजल खान आहे. या अफजल खानाची मुद्रा तुम्ही पाहाल तर तुमच्या लक्षात येईल की फरक काय या दोन सत्तांमधला, दोन विचारसरणींमधला, दोन मानसिकतांची टक्कर म्हणजे नक्की काय आहे. अफजल खानाची मुद्रा जर आपण पाहिली, जनतेचं कल्याण नाही, लोक कल्याणाची भावना नाही. काय म्हणते ही मुद्रा, फारसीमध्ये आहे, दर अर्ज कुनद सिपहर अल्लाह फजल फुजला व फजल अफजल आज हर मुल्क की बजाय तस्बीहत के आवाज आयत अफजल अफजल अफजल. म्हणजे स्वर्गाने पृथ्वीला विचारलं की तुझ्या पृथ्वीवर
सर्वोत्तम माणसं आणि अफजल खान याच्यामध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे, तर त्या जपमाळेतल्या म्हण्यांप्रमाणे एकच आवाज ऐकू येईल, अफजल खान, अफजल खान, अफजल खान. ही त्याची राजमुद्रा होती. आपण विचार करा दोघांमधला फरक. आणि म्हणून शिवाजी राजांची राजमुद्रा अचानक हिमालयासारखी का उंच होऊन जाते, याचं कारण हे आहे मित्र. आणि मग नेतृत्व उभं राहत असतं त्या सगळ्या परिस्थितीच्या विरुद्ध उभं राहत असतं. ती परिस्थिती किती भयानक का असेल, आपण पाहिलं त्याचं वर्णन किती लोकांनी करून ठेवलंय. तुम्ही कविराज भूषणांची ती कविता तर ऐकलेलीच असेल. ते देवल गिरावत आहे फिरावत आहे निसान अली, ऐसे डुबे रावराने सभी गए लपकी, गौरी गणपति आप औरंग को देखत आप, अपनी ही बार आई मार गए डुबकी, पीरा पैगंबरा दिगंबरा दिखाई दे, सिद्ध की सिद्धाई गई, रही बात रब की, काशी हूं की कला गई, मथुरा मस्जिद भई. आणि पुढचं वाक्य तर ऐतिहासिक आहे, ते मी सांगेलच नंतर. पण किती भयानक परिस्थिती की सगळी मंदिरं लोळवली जातात आहे, अलीचं निशाण फिरवलं जातात आहे, साधू संत ऋषी मुनी संन्यासी सिद्ध पुरुष दिसेनासे झालेले आहे. सगळीकडे रब म्हणजे अल्लाहची चर्चा सुरू आहे. काशी संपते आहे, मथुरा संपते आहे. काय केलं शिवाजी महाराजांनी वेगळं, हे ती शेवटची 6 शब्द आहेत. मी कदाचित वेळ मिळाला तर नंतर सांगेलच त्याच्याबद्दल. पण इतक्या भयानक परिस्थितीच्या विरुद्ध हा युवक उभा राहतोय आणि मग जे आहे हे हैराण करून सोडणार. मी मगाशी विचारलं लीडर नेतृत्व उभं का राहतं, तो फक्त स्वयंघोषित नेतृत्व नसतं, त्याला समोरून सुद्धा लोकांकडून सुद्धा लोकमान्यता यावी लागत असते. आणि ती जर मिळवायची असेल तर लोकांची कामं करावी लागतात. स्वयंघोषित नेतृत्व आपण अनेक पाहतो, पण त्याला नेतृत्व म्हटलं जात नाही मित्र. काय केलं महाराजांनी वेगळं, तर सामान्य माणसाचं जीवन कल्याणकारी व्हावं यासाठी जे जे आवश्यक आहे ते सगळं केलं. काय केलं, मी मगाशी बोललो महिलांवर अत्याचार तोंडाने बोलू शकणार नाही इतके भयानक आणि घाणेरडे होते. समुद्रावर सिद्ध्यांची सत्ता होती, पोर्तुगीजांची सत्ता होती. यातली माणसं आमचा तटीय कर्नाटका, तटीय कोकण, तिकडे गुजरात, केरळा याच्यामध्ये आक्रमण करून एखादी सुंदर महिला किंवा मुलगी दिसली तर तिला अपहृत करत असत. तिच्या नवऱ्याने किंवा तिच्या बापानी थांबवण्याचा प्रयत्न केला तर पुढच्या क्षणी त्याचं मुंडकं मारलं जात असे. त्या अबलेनी कुणासाठी रडावं, आपल्या मेलेल्या बाबासाठी किंवा पतीसाठी की आपल्या लुटणाऱ्या अब्रूसाठी? कोणीही यावं, महिलांवर आक्रमण करावं, तुमच्या घरात शिरून त्यांच्यावर अत्याचार करावे आणि आपण काहीही करू शकणार नाही. अशा भयानक परिस्थितीमध्ये राजा राज्यावर येतो. आणि ज्या काही सुरुवातीच्या काळातल्या महाराजांच्या योजना आहे, खटले आहेत, जे काही कागदपत्र आपल्याला सापडतात, त्यात एक गोष्ट सापडते, त्या रांझ्याच्या पाटलाने, बाबाजी बिन भिकाजी गुजर पाटलानं एका महिलेवर बदअमल केला. तात्काळ शिक्षा आहे. मी गोष्टी डिटेल जात नाही, आपल्या सगळ्यांना त्या घटना माहिती आहेत. पण वेगळं काय जेव्हा याचा आपण मागमूस घेतो तेव्हा लक्षात येतं, तात्काळ शिक्षा आहे. त्याचे दोन्ही हातपाय कुऱ्हाडीने तोडून टाकलेले आहेत. आणि इथं लोकांच्या लक्षात येतं की हे जे सरकार आहे, हा जो माणूस आहे, हा इतरांपेक्षा वेगळा आहे. हा सुलतानांसारखा मदांध नाहीये, स्वैर नाहीये, पिसाट नाहीये. उलट इथे अत्याचार होतो महिलेवर, तर त्याला न्याय मिळवून देणारा हा माणूस आहे. हे वेगळेपण इथे जाणवत होतं. शेतकऱ्यांची प्रचंड लूट होती. कराच्या नावावर, टॅक्सेसच्या नावावर, लगानच्या नावावर असेल नसेल ते सगळं ओरबाडून नेलं जायचं. तरी ते पूर्ण नाही झाले तुमचे लगान, तर तुमच्या घरचा बैल नेला जायचा. शेतकऱ्याचा बैल नेणं म्हणजे काय हो, संपला शेतकरी. आणि तरी जर का रक्कम पूर्ण नाही झाली ना मित्रांनो, तर त्या शेतकऱ्याची आई किंवा पत्नी किंवा बहीण किंवा मुलगी हिला त्याच्या डोळ्या देखत उचलून नेलं जायचं. आणि पुन्हा तेच तिच्यावर जे अत्याचार व्हायचे ते सांगू शकणार नाही, इतके भयानक. ते पुन्हा कधी आयुष्यात दिसत नसे. असा पिचलेला आमचा शेतकरी, आमचा गरीब माणूस शिवाजी राजांना आणलं. मग ते जमिनीची मोजणी असो, शेतसाऱ्याच्या सगळ्या पद्धतीच्या घालून दिल्या. या यंत्रणा ज्या असतात, न्यायपालिका ही सर्वांसाठी सदैव उघडी राहील. या ज्या यंत्रणा आहेत मित्रांनो, या यंत्रणांमुळे उभं राहत असतं ते नेतृत्व. इथे शिवाजी राजांचे उभे होण्याचे दिवस आहेत. अर्थात याच्यामध्ये फार मोठा भाग त्यांच्या इंडिव्हिज्युअल मॅनेजमेंटचा सुद्धा आहे. नेतृत्व कसं असावं मी मगाशी सांगितलं, त्याचे व्यक्तिगत गुणावगुण, गुण वाढवणं आणि अवगुण हळूहळू कमी करत जाणं, हे सगळं आपल्याला सुरुवातीच्या 14-15 वर्षांमध्ये दिसतं. आज आम्ही कॉर्पोरेट्समध्ये जे शिकवतो किंवा सांगतो ट्रेनिंग प्रोग्राम्स मध्ये, की 3च गोष्टी मित्रांनो, तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असा 3 गोष्टी या तुम्हाला सुरुवातीला आवश्यक असतात. आणि मग नेतृत्व जे उभं राहतं ते कशातून उभं राहतं, तो हा सगळा बालपणाचा कालखंड आहे. आपण मगाशी बोललो तसा त्याच्यामध्ये 3 महत्वाच्या गोष्टी आवश्यक असतात कुठल्याही लीडरला. इंडिव्हिज्युअल मॅनेजमेंट, त्याचं स्वतःच्या लेवलचं गुणावगुण आपण ज्याला म्हणतो, हे घडवण्याचे सुरुवातीचे 14-15 वर्ष असतात त्याच्या आयुष्याचे. त्याच्यामध्ये 3 बेसिक गोष्टी मित्रांनो आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात. के, एस आणि ए. नॉलेज, स्किल आणि ऍटिट्यूड.
आज आपल्याकडे फार वेळ नाही या सगळ्या गोष्टींवर डिटेल चर्चा करण्यासाठी. कधी निवांत आपण त्याच्याबद्दल बोलूया. पण के म्हणजे मी जे काम करतो त्याचं पूर्ण नॉलेज, ज्ञान. एस म्हणजे त्याच्यातलं आवश्यक ते तंत्र. आणि एक जबरदस्त पॉझिटिव्ह ऍटिट्यूड. या 3 गोष्टींवर पहिले मेहनत करावी लागते कुठल्याही प्रोफेशनलला त्याच्या आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी. राजांच्या आयुष्यातली पहिली 15 वर्ष आपल्याला याच्यावर काम करताना दिसतात आहे महाराज. मग ते सगळ्या प्रकारच्या शास्त्रांचा अभ्यास असो, त्याच्यातून स्वतःचं ज्ञान वाढवणं असो, तलवार आणि बाकी सगळ्या हत्यारांचा अगदी घोडा चालवण्याचा अभ्यास असो, आणि एक जबरदस्त पॉझिटिव्ह ऍटिट्यूड निर्माण करण्याची ही पहिली 15 वर्ष. आणि इथून हा राजा उभा झाला. आणि मग याच्यानंतर जे आहे ते ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट आहे. आणि या ऑपरेटिव्ह मॅनेजमेंटमध्ये मग आपण पाहतो की आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये, आपल्या व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये ज्या रुटीन गोष्टी असतात त्या करण्याची आपली पद्धत. मग त्याच्यासाठी आवश्यक प्लॅनिंग असेल, त्याच्यासाठी लोकांसोबत काम करण्याची म्हणजे टीम वर्कची आपला गुण वाढवण्याची आवश्यकता असेल, लोकांकडून काम करून घेण्याची क्षमता असेल, वेळेचं पालन आहे, डेडिकेशन आहे, सिन्सिअरिटी आहे, अशा अनेक गुणांचा समुच्चय इथे आपल्याला लागत असतो. शिवाजी राजांच्या पुढच्या आयुष्यातल्या जर आपण गोष्टी पाहिल्या, मग त्या सगळ्या घटनांचा थरार आहे. तर साधारण युद्धांचा थरार आहे आपण जो पाहतो, मग ते फतेह खानासोबतचं असेल आणि पार मग शेवटचं आपण जे पाहतो तो दक्षिण दिग्विजयापर्यंतचा असेल. यातला मोठा भाग हा ऑपरेटिव्ह मॅनेजमेंटचा भाग आहे. पण या सगळ्यांमध्ये सर्वार्थाने वेगळं एक युद्ध आहे आणि ते आहे अफजल खानाचं युद्ध. मग मला परत त्या घटनेकडे जायचं नाही, आपल्या सगळ्यांना ती घटना तोंडपाठ आहे. आणि आपलं एक प्रकारे दुर्दैवच आहे की शिवाजी राजांचं चरित्र म्हणजे काय, तर या 2-4 घटनांच्या भोवती गोष्टी सांगितल्या की चरित्र संपून जातं. हा आजही अनेकांचा गोड गैरसमज आहे. म्हणून मला आज त्या घटनेकडे जायचं नाहीये. पण कसं असतं ना, एक नेतृत्व जेव्हा प्रस्थापित होत असतं तेव्हा एखाद्या मोठ्या घटनेनी ते लोकांसमोर येत असतं. तसं शिवचरित्रातल्या बाकी घटनांचं महत्व किती वेगळं असलं आणि मोठं असलं तरी अफजल खान वधाकडे दुर्लक्ष करून चालता येत नाही. मराठी सत्तेला, मराठ्यांना, आपल्या जनतेला, स्वराज्याला, स्वतः राजांना, त्यांच्या मुत्सद्द्यांना, सगळ्यांनाच एक जबरदस्त आत्मविश्वास पुरवणारं जर कुठलं युद्ध आणि कुठला विजय असेल तर ते अफजल खानाच्या युद्धाकडे आपल्याला पाहावं लागतं. भयानक आहे, अफाट आहे. त्याची वर्णन मी आता करत नाही. युट्यूबवर माझे अनेक व्हिडिओ या सगळ्या गोष्टींवर मी टाकल्यात, कधी निवांत आपल्याला ते ऐकता येतील. पण ही ती सुरुवात आहे जिथून ते शिवचरित्र उभं राहत आहे. अफजल खान, मी मगाशी बोललो तसं, सगळ्या दृष्टींनी सुलतानी सत्तांचं प्रतिबिंब त्याच्यात आहे. अहंकारी आहे. तर सगळ्यात दुर्दैव एखाद्या माणसाचं कुठलं असावं की त्याला स्वतःचं कर्तृत्व दुसऱ्याला सांगावं लागतं. हे त्या नेतृत्वाचं सगळ्यात मोठं दुर्दैव. अहंकारी माणसाचं सगळ्यात मोठं दुर्दैव. कसं असतं ना, हिरा त्याचं तेज स्वतः सांगत नसतो, ते किती झाकून ठेवलं तरी लोकांना कळत असतं. कस्तुरीला परिचयाची आवश्यकता नसते, तिचा सुगंध दरवळतो आणि तो सांगतो हा कस्तुरीचा सुगंध आहे. तिला वेगळ्या परिचयाची आणि तारीफची आवश्यकता नसते. तसा जो मुळात कर्तृत्ववान आहे त्याला सांगण्याची गरज नाही की मी किती मोठा आहे. ते असतं त्याच्यामध्ये, ते इनबिल्ट असतं, ते लोकांना जाणवतं. आणि म्हणून माणसांनी विनम्र राहायचं असतं. याच्या विपरीत अफजल खान आहे. शिवाजीराजे जेवढे विनम्र होते, त्यांच्या सगळ्या शक्तींची जाणीव असतानाही ते विनम्र होते. अफजल खान त्याच्या विपरीत होता. अत्यंत अहंकारी, क्रूर, कपटी, कजाक आहे. अहंकार कशाचा चढेल माणसाला याचाही भरोसा नाही मित्रांनो. अहम ब्रह्मास्मी, आय एम द बेस्ट, हा अहंकारच घेऊन तो आलेला. राजांनी तोच धागा पकडला आणि त्याच्याच अहंकारात त्याला असं गुरफटवलं की मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीला 10 नोव्हेंबरला 1659च्या इतिहास घडला. आणि शिवाजीराजांनी उधळला, अफजल खानाला उधळलं, त्याची सगळी सेना उधळून लावली, इतिहास घडला. त्या ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट मधली ही पहिली आणि सगळ्यात मोठी घटना. म्हणून या घटनेचा मागोवा आपल्याला नक्कीच घ्यावा लागतो. आणि त्यानंतर मात्र आता त्या घटनांकडे मी अजिबातच जाणार नाही. ते सिद्धी जोहरचं आक्रमण, तिथून निघणं, घोडखिंड आहे, पवनखिंड झाली, इकडे पुण्यावरची आक्रमण आहे शाहिस्ता खानावरची, सुरत आहे, आगर आहे, हे सगळं आहेच त्याच्यामध्ये. कविराज भूषणांचा सारखा माणूस सुद्धा इतका प्रभावित झाला तो जेव्हा केव्हा पुढच्या काळात आला शिवाजी राजांकडे आणि त्यांनी या सगळ्या घटनांबद्दलची माहिती घेतली. तो इतका प्रभावित झाला की हा एक माणूस असा आहे ज्याच्यामध्ये सामर्थ्य आहे या सगळ्या परिस्थितीला बदलून टाकण्याचं. ही भावना त्याची दृढ झाली शिवाजी राजांना पाहून, त्यांच्याबद्दल ऐकून. आणि तो ती ऐतिहासिक कविता लिहितो जी आपल्या प्रत्येकाच्या मुखोद्गत आपल्याला आहे की राजा तू कसा आहेस, इंद्र जिमी जंभपर, पाढवसु अंब पर, रावण सदंभ पर, रघुकुल राज है, पवन भारी बाह पर, शंभुरति नाह पर, जो सहस्त्र बाह पर, राम द्विज राज है, दावा द्रुमदंड पर, चीतामृग झुंड पर, भूषण वितुंड पर, जैसे मृग राज है.
तेज तम अंसपर, जसा अंधारावर तेज म्हणजे प्रकाश आक्रमण करतो. कान्हाची मी कंसपर, कंसाच्या छातीवर बसून कान्हा म्हणजे भगवान श्रीकृष्ण आपल्या मुठ्ठीने त्याची छाती फोडतो. त्याप्रमाणे राजा तू या इस्लामी सत्तांवर, या ब्लेंडच्या सत्तांवर एखाद्या सिंहासारखा तुटून पडतोयस. तेज तम अंसपर, कान्हाची मी कंसपर, तो मलेंछ वंशपर, शेर शिवराज है, शेर शिवराज है. सक्रजी मिसाइल पर, अर्कतम फाइल पर, विघ्न की रायल पर, लंबोदर देखिए. राम दशकंध पर, दशकंध म्हणजे रावण, राम दशकंध पर, भीम जरासंध पर, भूषण जो सिंधु पर, कुंभ देखिए. हर जो अनंग पर, गरुड जो भुजंग पर, कौरव के अंग पर पार्थ जो पेखिए. कौरवांच्या अंगावर पार्थ म्हणजे अर्जुन जसा बाणांचा वर्षाव करतो, कौरव के अंग पर पार्थ जो पेखिए. बाज जो विहंग पर, सिंह जो मतंग पर, म्लेंछ चतुरंग पर, शिवराज देखिए, शिवराज देखिए. अशा एक से बढ़कर एक रोमांच उभ्या करणाऱ्या कविता एक उत्तर भारतीय माणूस आमच्या इथे येऊन लिहितो. काय कर्तृत्व असेल शिवाजी राजांचं. या सगळ्या घटनांचा जो अंबार पुढच्या काळात राजांनी उभा केला हे विलक्षण होत्या, की हा माणूस अफजल खानासारख्या माणसाला तुटून पडतो, त्याला उडवून लावतो, हा शाहिस्तेखानाच्या डेऱ्यात शिरतो आणि सगळ्यांच्या डोळ्यात देखत गायब होतो. इतक्या अफवा, इतके गैरसमज राजांबद्दल पसरायला लागले की एक पोर्चुगीज माणूस, नाव होतं कॉश्मी द गार्दा, हा कॉश्मी द गार्दा शिवाजी राजांवर ग्रंथ लिहितो आणि त्यात एक वाक्य फार गमतीदार लिहितोय. द क्वेश्चन स्टिल रिमेन्स अनसॉल्व्ड whether Shivaji is a magician or he is a David actor in himself. हा प्रश्न आजही भारतामध्ये अनुत्तरित आहे की हा शिवाजी एखादं भूतपिशाच आहे का किंवा त्याला जादू अवगत आहे का, हा अशा पद्धतीने गायब होऊन जातो. आजही भारतात त्या विषयांवर चर्चा चालतात असं त्या कॉश्मी द गार्दाने लिहून ठेवलेलं आहे. असं अद्भुततेचं एक वलय सुद्धा याच काळामध्ये शिवाजी राजांच्या भोवती उभं राहत गेलं. संकल्पना स्पष्ट आहे. नेतृत्वाची दुसरी ओळख असते त्याच्या कन्सेप्ट, त्याच्या संकल्पना स्पष्ट असाव्या. केव्हा काय करायचं, कुठल्या परिस्थितीमध्ये कसं प्रत्युत्तर द्यायचं, निर्णय क्षमता काय, डिसिजन मेकिंग आपण ज्याला म्हणतो, या सगळ्या गोष्टींबद्दलची स्पष्टता. आणि म्हणून त्याच्यासाठी आवश्यक असतं तुमच्या विचारांचं प्रोसेसिंग फास्ट पाहिजे. याच्यासाठी आवश्यक असतो पुन्हा तुमचा अभ्यास. आणि मला पुन्हा जावं लागेल मागे, के नॉलेज, ज्ञान किती आहे तुमच्याकडे, किती वाचलंय तुम्ही या सगळ्या विषयांवर, याची माहिती असावी. आणि राजांच्या चरित्रामध्ये तर कृष्ण आपल्याला जागोजागी सापडतो. त्या कृष्णाने तिथं सांगून ठेवलं होतं, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. दुर्दैवाने आज आमच्या इथली लोक सांगतात, बेटा तू फक्त नोकरी कर, पगाराची अपेक्षा करू नको. आणि हसं उडवलं जातं आमच्या संस्कृतीचं. हे आजचं एक फॅड आहे. सोशल मीडियामध्ये सुद्धा भारताची संस्कृती किती वाह्यात, किती मागासलेली, तुमचे श्रेष्ठ पुरुष कसे, हे याच्यावर व्यंग करणं हे आजचं फॅड सुद्धा बनलंय अनेक लोकांसाठी. तिथे कृष्ण किती बारकाईने विचार करून सांगतोय तुम्ही पहा. कृष्ण म्हणतो की एफर्ट्स घेणं फक्त तुमच्या हातामध्ये आहे, रिझल्ट तसे तुमच्या हातात नाहीये. अभ्यास करणं बेटा तुझ्या हातात आहे. झोकून दे स्वतःला, पूर्ण अभ्यास कर, पेपर चांगला सोडव, अक्षर चांगले काढ, वेळेत पूर्ण पेपर सॉल्व्ह कर, सगळे क्वेश्चन्स अटेम्प्ट कर. मार्क किती मिळतील हे तुझ्या हातात तसंही नाहीये, कारण मार्क्स एंटर करणारा, पेपर चेक करणारा ही सगळी शेवटी माणसंच आहे. त्यांच्या हातून एखादी प्रिंटिंग मिस्टेक झाली तर तुला 100 पैकी 90 मिळाले असतील, पण चुकून 9 दबेल, 0 दबणार नाही. पेपरवर तुला 100 पैकी 9 दिसतील. आत्महत्या करू नकोस, घरातून पळू जाऊ नकोस. जर तुला विश्वास आहे की तुझा पेपर चांगला गेलेला आहे, सगळं चांगलं आहे, तर ही मानवी चूक आहे. कारण तो एक्सटर्नल फॅक्टर आहे तुझ्यासाठी. ज्या वेळेस माणूस एक्सटर्नल फॅक्टरमुळे हताश होऊन बसतो, ही त्या माणसाची चूक असते, एक्सटर्नलची चूक नसते. भ्रष्टाचार वाढला, भ्रष्टाचार वाढला, भ्रष्टाचार वाढला असं भारतातले लोक अनेक वर्ष ओरडत होते. मग बेटा एक तर तू स्वतः जाऊन काहीतरी कर, आणि नाही तर तुझ्या हाताखाली भ्रष्टाचार व्हायला नको याची काळजी घे. शिवाजी राजांच्या सगळ्या कल्पना स्पष्ट आहेत. कर्मण्येवाधिकार असते हे कदाचित त्यांच्या मनामध्ये बिंबलेलं आहे, कोरलेलं आहे. 2 उदाहरणं सांगतो वेळेअभावी. एक हे आहे फिरंगोजी नरसाळ्यांचं उदाहरण. जेव्हा शाहिस्ता खान चालून आला होता त्या चाकणच्या किल्ल्यावर, तसं पाहिलं तर फिरंगोजी नरसाळांनी 55 दिवस किल्ला लढवलेला होता, पण विजय प्राप्त झालेला नव्हता. फिरंगोजी नरसाळ्यांना किल्ला सोडून जायला लागलेला आहे शिवाजी राजांकडे, किल्ला सोडून द्यावा लागला. तसं पाहिलं तर तो पराभव होता. तसं पाहिलं तर राजांनी शिक्षा करायला हवी होती. राजे त्याला शाबासकी देतात, त्याला पुरस्कार देतात. जेव्हा मुरुडचा किल्ला जिंकायचा होता, किल्ले मेहरूब ज्याला आपण जंजिरा म्हणतो, हा जिंकायचा होता, लाय पाटील कोळ्यानं आपल्या शिड्या लावून ठेवलेल्या होत्या. मोरपंतांचं काम होतं फक्त तिथं जाऊन आक्रमण करणं,
जे काही इतिहासाला अज्ञात कारण आहे मोरपंत का पोहोचले नाही, पण शेवटी लाय पाटील कोळ्याला मागे हटायला लागलं, कारण आता उजाडणार होतं, पहाट होणार होती, पण त्यांनी त्या शिड्या काढून घेतल्या. दुसऱ्या दिवशी त्याला तर शिक्षा मिळायला पाहिजे होती, की मोहीम तर फसलेली होती, तर राजांनी त्याचा पुरस्कार केला, त्याला त्याचा सत्कार केला, आणि एवढंच नाही, त्याला पालखीचा सन्मान दिला. पुढच्या डिटेल्समध्ये मी आता जात नाही, पण त्याचा सन्मान केला. का सन्मान केला या दोघांचाही? झाले तर पराभव होते, पण त्याच्यात या लोकांनी यांच्या अखत्यारीतले एफर्ट्स जे आहेत हे पूर्ण घेतलेले होते. यांनी एफर्ट्स मध्ये कुठेही कोताही केली नव्हती. हे यांचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो, आणि म्हणून यांना इथे यश प्राप्त झालेलं आहे. हे जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला कळेल की या राजाच्या कन्सेप्ट, संकल्पना किती स्पष्ट आहेत. मग महत्वाचं असतं तुमचं संघटन कौशल्य. कारण नेतृत्व म्हटलं की लोक आले. लोक ही फ्लोटिंग पॉप्युलेशन नको, आले आणि गेले. सातत्याने तुमच्या पाठीशी उभी राहणारी लोक ही नेतृत्वामध्ये अपेक्षित असतात. मग त्याला तुम्ही फॉलोअर्स म्हणा, त्याला तुम्ही जी काही नावं असतील ती तुम्ही म्हणा, पण हे आवश्यक असतात. शिवाजी राजांचं संघटन कौशल्य किती व्यापक आणि किती व्हॅरिड डायमेन्शन्स त्याच्यामध्ये आहेत तुम्ही विचार करा. एक तर पारखी नजर सांगितली जाते. नेतृत्वाकडे नजर जी असावी ती पारखी नजर असावी. गुणावगुण समोरच्याचे हे चटकन उचलता आले पाहिजे. शिवाजी राजांच्या बालपणापासून आपल्याला ती दृष्टी लक्षात येते. शिवाजी राजांचं वैशिष्ट्य काय, तर या रिक्रुटमेंट्स करताना, माणसं जोडत असताना कधीही जातीपातीचा विचार नाही आहे. हे किती मोठी गोष्ट आहे. आज लोक काही म्हणू त्यांच्या राजकारणासाठी, शिवचरित्र आपण बारकाईने पाहिलं तर लक्षात येतं स्किल सर्वोपरी मानलेले आहेत. आणि म्हणून लक्षात येतं की एक तलवार बहादर किंवा दाणपट्टा चालवण्यामध्ये एक निष्णात माणसाची माहिती मिळते. तो शिवाजी राजांच्या अत्यंत जवळचा माणूस ठरतो. नाव जीवा महाला सपकाळ ठरतं. एक पत्र राजांना येतं राजापुरावरून, नितांत सुंदर हस्ताक्षर दिसतं. तर ही तर काही तलवारीची गोष्ट नव्हती, युद्धाची गोष्ट नव्हती, पण केवळ हस्ताक्षर सुंदर आहे तर राजे आपल्या लोकांना म्हणतात की राजापुरावर जाऊ तेव्हा या माणसाची भेट घेणे अगत्याचे आहे. राजांनी पुढच्या काळात इंग्रजांवर आक्रमण केलं, आपल्याला माहिती आहे. इंग्रजांना झोडपून काढलं. राजांच्या डोक्यातून ते पत्र गेलेलं नाहीये. त्या माणसाला समोर बोलवण्यात येतं. व्यक्ती आहे बाळाजी आवजी चित्रे. आणि पुढचा इतिहास आपल्याला माहिती आहे. राजांचे अभिन्न हृदय बनले बाळाजी आवजी. सिलेक्शन कशाच्या भरोशावर मित्रांनो? जातीच्या भरोशावर नाहीये. गुण आहेत, गुण. बहिर्जी नाईक शिवाजी महाराजांपर्यंत कसे आले हे आपल्याला तिथं दिसून येतं. आणि गंमत सांगतो, ज्यांना करायचा जातीपातीचा विरोध त्यांना करू द्या. एक गंमत सांगतो. शिवाजी राजांनी अफजल खानाला उडवलं आणि दुसऱ्या दिवशी 11 नोव्हेंबरच्या पहाटे शिवाजी राजे जावळीवर येऊन धडकले चंद्रराव मोऱ्यांच्या वाड्यावर. मोरे तर पळून गेलेले होते, पण तो वाडा राखण्याचं काम ज्यांच्याकडे होतं असा एक जबरदस्त वीर दोन्ही हातामध्ये 2 दाणपट्टे घेऊन ऐन त्या वाड्याच्या समोर रणधुमाळी उडवत होता. एकच माणूस एवढा बलवत्तर होता की महाराजांची माणसं तर जाऊ द्या, राजे सुद्धा आत प्रवेश करू शकले नाही. राजांनी तो पराक्रम पाहिला आणि राजे म्हणाले याला जिवंत उचलून आणा माझ्या पुढे. कसं माहित नाही, पण मराठ्यांनी त्याला जिवंत उभं केलं राजांपुढे. राजे म्हणतात शत्रूकडून का लढता? स्वराज्याचं एवढं मोठं काम, ईश्वरी कार्य सुरू आहे, इकडून लढा. तो माणूस येतो शिवाजी राजांकडे. शिवाजी राजांना माहिती नव्हतं का त्याची जात कुठली येते? स्किल्स सर्वोपरी. राजांनी तो पराक्रम पाहिला. अशी माणसं स्वराज्यात असावी. कोण आहे तो? तो मुरारबाजी देशपांडे आहे. आडनाव माहिती नव्हतं का राजांना? मग का घेतलं त्याला? का त्याचं सिलेक्शन झालं? बहिर्जी नाईक जाधवाचं सिलेक्शन होतं. इथे रामाजी पांगेऱ्याचं सिलेक्शन होतं. इथे तानाजी मालुसरे असतात. इथे बाजीप्रभू असतात. इथे तुमचे यसाजी कंक असतात. इथे सूर्याजी काकडे असतात. ही आडनावं पाहून घेतलेली माणसं होती का? संघटक, कुशल संघटक, गुण पाहत असतो. शिवाजी राजांनी निवडला एक एक माणूस असा. आणि म्हणून कुठलीही संघटना, कुठलीही संस्था तेव्हाच वेगाने पुढे जाते मित्रांनो, जेव्हा अशा प्रकारच्या स्किल्सवर, जातीवर नाही, धर्मावर नाही, जेव्हा त्यांचं लक्ष या गोष्टींवर असतं. स्किल सर्वोपरी असं मानून जेव्हा लोक पुढे जात असतात, यश यश हे त्यावेळेस मिळत असतं. हे लक्षात घ्या. हे शिवाजी राजांनी केलं. अशी माणसं जोडली. आणि ही माणसं जोडत असताना नुसतीच जोडून ठेवता येत नसतात. मी सुरुवातीला जसं सांगितलं, कामं करायला लागतात, लोकांची कामं करावी लागतात. या माणसांचं सुखदुःख आपल्यामुळे आहे याचं भान ठेवून लोकांच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये, त्यांच्या आर्थिक आयुष्यामध्ये सुद्धा आपल्याला मोठा सहभाग घ्यावा लागतो. राजांनी हे केलं. आणि याचे उदाहरण आहेत. बाजीप्रभू जेव्हा खिंडीमध्ये महाराजांना आवाहन करत होते की राजे तुम्ही जा, आम्ही इथे थांबतो, तिथे एक सुंदर वाक्य आलेलं आहे. आम्ही साहेब कामावरी सुखे मरतो. का मरतो? कारण साहेब आमच्या पोराबाळास उघड्यावर पडू देणार नाही. हा विश्वास असतो नेतृत्वावर की हा माणूस आमच्या घराकडे लक्ष देईल,
अशा गोष्टी कितीतरी वेळा झालेल्या आहेत. रामाजी पांगेऱ्याच्या बाबतीत झालेल्या आहेत. अगदी प्रतापराव जेव्हा गेले, प्रतापरावांच्या घराला उघड्यावर पडू दिलेलं नाहीये. जानकीचा विवाह राजा रामांशी करून घेणं, या किती दूरदृष्टीच्या गोष्टी असतील मित्रांनो. नेतृत्व इथे उभं राहत असतं, लोक इथे जोडली जात असतात. शिवाजी राजांचं हे ते वेगळेपण. आणि अशा प्रकारे जेव्हा माणसं जोडली जातात, आवश्यक असतं लोकांना सातत्याने काम देणं. हे तेवढंच आवश्यक सांगितलं गेलं, कारण लोकांना काम दिलं नाही तर लोक भूत बनून संस्थेच्या मानगुटीवर येऊन बसतात. खाली दिमाग शैतान का घर, ये जो हम हमेशा कहते हैं, हे इथं इथं स्पष्ट दिसतं आपल्याला. आणि म्हणून नेतृत्वाने बारकाईने आपल्या सगळ्या लोकांना एंगेज ठेवणं ही तारेवरची कसरत असते. याला म्हटलं जातं डेलिगेशन. काम वाटण्याची कला, काम करवून घेण्याची कला. नेतृत्वाचा सगळ्यात मोठा गुण जर तुम्ही मला विचाराल ना, तर सगळ्यात मोठा गुण आणि सगळ्यात मोठं वेळ जिथे लागतो शिकायला, आणि नेतृत्व कुठल्याही श्रेणीचं नेतृत्व सगळ्यात मोठ्या चुका जर कुठे करत असेल तर ते इथं होतं मित्रांनो, डेलिगेशन मध्ये. सगळ्यात मोठ्या चुका इथे होतात. मुळात मी जे करतो ते सर्वोत्तम हा गैरसमज असल्यामुळे अनेक लोक स्वतःची कामच दुसऱ्यांना देत नाहीत. आणि हे जर आपण लक्षात घेतलं तर एक योग्य नेतृत्व, एक चांगलं नेतृत्व काय, की लगाम फक्त स्वतःच्या हातामध्ये ठेवेल. याला आम्ही आमच्या मॅनेजमेंट ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये 80-20 रेशिओ ऑफ डेलिगेशन म्हणत असतो. डेलिगेशनचा 80-20 रेशिओ, की सोप्या भाषेत सांगायचं तर आपण आपली संपूर्ण ऑर्गनायझेशन जी 100% कामं करते, दिवसभरामध्ये म्हणा, महिन्याभरात म्हणा, क्वार्टर्स मध्ये म्हणा, याला पहिले तर लिखित स्वरूपामध्ये आणता आलं पाहिजे. आणि त्यातली 20% महत्वाची कामं किंवा महत्वाचे पोर्टफोलिओ किंवा महत्वाचे डिसिजन्स हे नेतृत्वाने लगाम म्हणून स्वतःच्या हातात ठेवायचे असतात. आणि 80% पोर्टफोलिओज किंवा कामं ही आपल्या एम्प्लॉय मध्ये साधारण समप्रमाणात वाटता आली पाहिजे. तर ते करण्याच्या अनेक पद्धती आहेत. मॅन आवर्स सारखी पद्धत आहे, अनेक आहेत. आता ते सगळं सांगण्यासाठी वेळ नाही. पण 80% कामं ही वाटून देता आली पाहिजे. आणि ही कामं करत असताना त्यांना निर्णय घेण्याची क्षमता आणि अधिकार सुद्धा असावे, ज्याला कामं देतोय. नाही तर प्रत्येक वेळेस ज्याला काम दिलंय तो लहान लहानशा निर्णयासाठी तुमच्याकडे परत येतो. कामं जेव्हा आपण वाटून देतो ना, तेव्हा आपण मोकळं राहतो काहीतरी भव्य दिव्य करायला. साधारणपणे जी लोक सगळी कामं स्वतःच्या डोक्यावर घेऊन बसतात, त्यांच्या संस्था, त्यांच्या शाखा या मर्यादित असतात, त्या कधी वाढतच नाही. कारण तीच ती 4-5 लोक आपापसात खेळत बसतात. हे विशाल काहीतरी भव्य घडवायचं असेल तर कामं त्यांच्यावर सोपवून आपली दृष्टी मात्र एक्सपान्शन आणि त्याचं कंट्रोल या 2 महत्वाच्या गोष्टींवर गेली पाहिजे. हे नेतृत्वाचं कसब आहे. पुन्हा एकदा शिवाजीराजांनी काय केलं, सुरुवातीच्या काळामध्ये जी सगळी कामं, दादोजींसारख्या माणसाचा मृत्यू आणि मग साधारण सगळी कामं ही शिवाजीराजांच्या शिरावर येताना दिसली. मग त्याच्यामध्ये लुटी असोत, पैसा उभं करणं ज्याला आपण म्हणता येईल, शेतसारा आणि बाकी सगळ्या गोष्टी, प्रशासनिक म्हणता येईल, न्यायपालिका म्हणता येईल, युद्ध म्हणता येतील, या सगळ्या गोष्टी राजांच्या अंगावर होत्या. हळूहळू आपण पाहतो राजांनी या एक एक गोष्टी महत्वाच्या लोकांवर सोपवण्यात आलेल्या आहेत. याचं दृश्य स्वरूपामध्ये पुढे आपण पाहतो ते अष्टप्रधान मंडळ. पण राजांनी ऑलरेडी हे डेलिगेशन सुरू केलं. यामुळे काय फरक पडला, यामुळे राजे मोकळे झाले काहीतरी भव्य दिव्य करण्यासाठी. काय भव्य दिव्य केलं महाराजांनी? मग डेलिगेशनचा नक्की फायदा काय होतो? राजांनी जर डेलिगेशन केलं नसतं, कामं दिली नसती, तर हा राजा एक सीमित मर्यादित स्वरूपापर्यंत कार्य उभं करू शकला असता. कदाचित पुण्या प्रांतापर्यंतच, आणि कदाचित पुण्याच्या बाहेर एक पाटी ठोकावी लागली असती, आमची कुठेही शाखा नाही. हे का नाही झालं शिवाजीराजांच्या बाबतीत? याचं महत्वाचं कारण, कामं सोपवली, अधिकार दिले, ती करवून घेतली, यामुळे राजे मोकळे झाले या रुटीन कामांच्या वर काहीतरी करा. यानंतर आपण पाहतो राजांनी खूप जास्त न्यायनिवाड्यांमध्ये राजे बसलेले आहेत किंवा मोहिमांमध्ये स्वतः उतरलेले आहेत. या सगळ्या गोष्टींमधून राजे अलगद बाहेर पडतात आहेत. आणि मग सुयोग्य व्यक्ती ही सगळी कामं करतायत. राजे काय करतायत? राजे बाकी सगळ्या नाविन्यपूर्ण गोष्टी करतायत. जसं किती गोष्टी सांगता येतील? 50 गोष्टी सांगता येतील. आरमार, कितीतरी वर्षांपासून आम्ही आरमारच विसरलो. तो सामर्थ्य संपन्न भारत ज्याच्या नौका इथून निघून जावा, सुमात्रा, बाली या सगळ्या भागांमध्ये जाऊन आपला व्यवसाय करायचा, तिथे एवढी मोठी मोठी अंकोरवट सारखी मंदिरं भारतीयांनी जाऊन बांधली. त्या भारतामध्ये समुद्र पर्यटन निषिद्ध झालं, नौकानयन शास्त्र आम्ही विसरलो. हे किती मोठं दुर्दैव होतं. पण याच्यावर मात करणारे शिवाजीराजे आहेत की इतका मोठा समुद्र किनारा लाभलेला आहे, याला इथे आपल्याला पालाण घातलं पाहिजे. आणि राजांनी प्रयत्न केला आरमार उभं करण्याचं. कसे करणार? काहीच नव्हतं आपल्याकडे, ते शास्त्र सुद्धा संपलेलं होतं. काय करावं या माणसांनी? मॅनेजमेंटच्या भाषेमध्ये एक सुंदर कल्पना आहे. तुमच्याकडे जर एखादी गोष्ट नसेल,
एक्सपर्ट ऍडव्हाइस बाहेरून बोलवा, पण ते काम जर करणं आवश्यक असेल तर ते करवून घ्या. याला म्हणतात मॅनेजमेंट एक्सपर्टीज. ते बोलवायला लागतात मधून मधून, त्यांना कामं आउटसोर्स करावी लागतात. शिवाजी राजांच्या लक्षात आलं आपल्याकडे नाही शास्त्र, हे काय करावं या माणसांनी, यांनी पोर्तुगीजांना बोलवलं, शत्रूकडच्या माणसांना बोलवलं. रोई लॅन्थॉ विएगश आणि याचा मुलगा होता फ्रेरना विएगश, याच्यासोबत 450 माणसं शिवाजी राजांसाठी सुरुवातीच्या काळामध्ये संगमेश्वराजवळ आरमार बांधण्याचं काम सुरू झालं. एक सुरुवातीची 20-25 जहाजं बनून तयार झाली. संगमेश्वरचं प्रोनाऊन्सिएशन पोर्तुगीज लोक सँग्विशन्स असं करतात, मग त्याच्यावरून संगवेली हा पुन्हा एक अपभ्रंश आपण आपल्याकडे आणला. अशा प्रकारे त्या जहाजांची निर्मिती सुरू झाली. पण या पोर्तुगीजांचा व्हॉइसरॉय अँटोनियो मेलो दो कॉस्ट्रू याच्या लक्षात आलं की आपली लोक आपल्या शत्रूला मदत करतायत. या अँटोनियो मेलो दो कॉस्ट्रूनी राजकारण करून आपल्या लोकांना तिथून बाहेर काढलं. मराठ्यांनी काय करावं, मराठ्यांनी पुढच्या काळामध्ये आपलं आरमार स्वतः बांधलं. कल्याण भिवंडी इथं मराठ्यांचे जहाज बांधणीचे कारखाने उभे राहिले. या गलबतांची संख्या महाराजांच्याच काळामध्ये 350च्या आसपास होती असं इतिहास आपल्याला सांगतो. आणि काय केलं याचं, हे फक्त डिस्प्ले नव्हता, राजे स्वतः या जहाजांवर चढून एक मोहीम करायला गेले होते असं इतिहास बोलून दाखवतो. ती कर्नाटकातल्या बसरूरवरचं आक्रमण. पण दुसरी एक विलक्षण मोहीम ही मुंबईच्या बाजूच्या त्या खांदेरी उंदीवर आक्रमणांची आणि किल्ले बांधण्याची मोहीम आहे. राजांनी 2 किल्ले बांधायला तिथे हातामध्ये घेतले. इंग्रजांना पत्ता लागला. इंग्रज लिहून ठेवतायत की आम्ही आमचे 2 युद्धनौका पाठवल्या, हंटर आणि फ्रिगेट, आणि यांनी बंबार्डिंग शेलिंग सुरू केलं या 2 बेटांवर. पण अचानक माहिती नाही, पण मराठ्यांच्या लहान लहानशी गलबत मध्ये आली आणि यांनी आम्हाला काउंटर अटॅक सुरू केले. आणि तो मारा इतका जबरदस्त होता, इतके महिने ते छुप्या लढाया आमच्या चालत राहिल्या की आम्ही मराठ्यांना रोखू शकलो नाही. मराठ्यांनी तिथे किल्ल्यांची बांधकामं पूर्ण केली. हे इंग्रजांना लिहून ठेवावं लागतं. आणि यावर इंग्रज लिहून ठेवतात की आपल्याला शिवाजीला किंवा मराठ्यांच्या आरमाराला परास्त करायचं असेल तर आपल्याला मराठ्यांकडून शिकावं लागेल, त्यांच्या आरमाराकडून शिकावं लागेल. हे किती विपरीत आहे पहा. एक अशी कला जी आम्ही शतकानुशतकापूर्वी विसरून गेलेलो आहे, ती फक्त रिवाईव्ह नाही केली, त्याच्यावर प्रभुत्व प्रस्थापित केलं. आणि जे स्वतःला समुद्राचे राजे म्हणवायचे त्यांना मात दिली आपण समुद्रामध्ये. इंग्रजांचा एक अधिकारी ते एका रिपोर्टमध्ये लिहून ठेवतो, इट्स अ ग्रेट मर्सी ऑफ गॉड दॅट शिवाजी डिडंट बॉर्न ॲज अ सी मन, अदरवाइज ही वुड हॅव स्वेप्ट अस ओव्हर द सी ॲज ही डिड इट ऑन द अर्थ. भगवंताची असीम कृपा आहे की शिवाजी खलाशी म्हणून जन्माला नाही आला, नाहीतर यांनी आपल्याला समुद्रामध्ये झोडपून काढलं असतं जसं यांनी आपल्याला जमिनीवर झोडपून काढलंय. हे ब्रिटिशर्सला लिहायला लागलं. इतकं जबरदस्त आरमार शिवाजीराजे उभे करून दाखवतात. प्रत्येक प्रतिपदेला पगार रिलीज करणारा मध्ययुगातला हा पहिला माणूस दिसतो. स्वावलंबन, आत्मनिर्भरता याचे सुरुवातीचे धडे आपल्याला शिवचरित्रामध्ये दिसतात की तोफा आता बाहेरून नाही बोलवायच्या, मराठ्यांनी आपल्या तोफा स्वतःच ओतायला सुरुवात केली. आर्टिलरी फॅक्टरी, तोफा ओतण्याचा कारखाना आहे. स्वदेशी बिझनेसेसचं प्रोटेक्शन आहे. त्याच्यामध्ये आपल्या मिठाच्या व्यवसायावर आलेली गदा जी पोर्तुगीजांकडून आणल्या गेली होती त्याच्यातून कसं बाहेर काढलं, अशा अनेक गोष्टी सांगतात. किल्ले निर्मिती असेल, त्यातलं स्वावलंबन असेल, कितीतरी गोष्टी आहेत. हे का शक्य झालं मित्रांनो, कारण राजे पर्यायाने मोकळे होते काहीतरी भव्य दिव्य विचार करण्यासाठी. हे सगळं त्या घटनांच्या पार्श्वभूमीवर चाललंय बरं. ते अफजल खान आहे, ते शाहिस्ते खान आहे, सुरत आहे, हे सगळं चाललंच आहे. आणि याच्या पार्श्वभूमीवर हा राजा हे सगळं करतोय. इथं आपल्याला लक्षात येतं लीडर काय असतो. आणि हे फक्त यशाचा पाढा नाहीये. दुर्दैवाने आम्ही महाराजांना देव करून टाकलंय, आम्ही राजांसारखे होऊ शकत नाही, हे अनेक लोक बोलतात. मी तर अनेक वेळा म्हणतो, ठीक आहे तुम्हाला वाटतं ना शिवाजी राजे देव आहे, ठीक आहे नका होऊ त्यांच्यासारखे. त्यांचे मावळे तर बना, मावळे तर देव नव्हते. तानाजी मालुसरे तर देवाचा सप्लिमेंटरी अवतार म्हणून आलेले नव्हते. बाजींना तो अवतार म्हणून पाठवलं नव्हतं. यसाजी कंक तर देवाचे अवतार नव्हते, पण त्यांनी केलेला पराक्रम तो तर आम्ही शिकू शकतो. हो, यांच्याकडे कोणती डिग्री नाही, हे काही श्रीमंत घरातली माणसं नाही, कुठल्या मोठ्या क्वालिफिकेशन्स नाही, कुठले मोठे पॅकेजेस यांच्याजवळ ऑलरेडी होते असंही नाही. अत्यंत सामान्य घरातून आलेली सगळ्या जातीपातीतली माणसं होती. यांच्याकडे काय होतं, यांच्याकडे होतं त्यांना आवश्यक असलेल्या शस्त्राचं पूर्ण ज्ञान आणि स्किल आणि एक जबरदस्त ऍटिट्यूड की सोपं राजे तुम्ही काम, आम्ही त्या डंके की चोटवर पूर्ण करून दाखवतो. पण हे सगळे यशाच्या पाढ्यांमागे अपयश सुद्धा आहेत. आणि हेच दाखवतं की नेतृत्वाला हे अपयश सुद्धा पचवता आलं पाहिजे. जेवढं यशामध्ये स्थिर राहणं आवश्यक आहे तेवढं अपयश पचवणं आवश्यक. आणि अपयशाची मालिका ही स्वराज्याच्या सुरुवातीपासून आहे, नंतर नंतर सुरू झाली असंही नाहीये.
अगदी म्हणजे आपण पाहतो फतेखानाच्या आक्रमणाच्या वेळेसही शहाजीराजांना तिकडे गिरफ्तार केलं असताना फतेखानाला झोडपलं महाराजांनी, पुरंदरावर विजय प्राप्त केला, पण शहाजीराजांच्या मुक्ततेसाठी कोंढाणा सोडावाच लागतो. पन्हाळगडातून सिद्धी जोहरच्या वेढ्यातून निसटून जात असताना पुढची राजकारण खेळण्याच्या दृष्टीने तिकडे पन्हाळगड सोडावाच लागतो. हे छोटे का होईना पण हे पराभवाचे धक्के सातत्याने सहन करावे लागतात, आपले जातात. अनेक लढायांमधून स्वतःचा जीव, आपल्या मावळ्यांचा जीव वाचवून पळूनही जावं लागतं. हे अपयश आहेच आहेत आणि हे पचवले जातात आहे, ती दुःख पचवली जातात आहे. व्यक्तिगत जवळच्या लोकांची निधन आहेत त्याच्यामध्ये. अफजल खान 10 नोव्हेंबरला येत असताना 5 सप्टेंबरला पहिली पत्नी जाते सईबाई साहेब, त्याचं प्रचंड मोठं दुःख पचवून सुतक आटोपल्याबरोबर तिकडे अफजल खानाला फाडलेलं आहे. आणि आग्र्यातून निसटून येत असताना एक अत्यंत यशस्वी मोहीम पूर्ण होत असताना पोटचा गोळा, मासाचा गोळा संभाजीराजे तिथे सोडून यावं लागतंय. अशी अनेक दुःख आहे. सुरत मारून आल्यावर विजयाचा जल्लोष कुठे, तो बाजूला राहिला, पण वडील गेल्याची दुःखद बातमी आधी पोहोचते. अशा अनेक दुःखातूनही हे नेतृत्व त्याच वेळेस जात आहे ज्यावेळेस हे सगळे विजयांचे अंबार उभे राहतात आहे. हे अपयश पचवणं ज्याला जमलं तो खरा नेता. आणि म्हणून शिवचरित्रातली सगळ्यात मोठी घटना कुठली असेल तर सगळ्यात मोठा पराभव म्हणजे पुरंदरचा तह. कितीही नाकारला तरी एक प्रकारे स्वराज्याचा पराभवच आहे. असलेले किल्ले देऊन टाकले, जवळजवळ 60-65% किल्ले, 60-65% ऑफ दी स्वराज्य देऊन टाकावं लागलं मुघलांना. 12-13 किल्ले काय ते हातामध्ये फक्त उरलेले असताना, राजा गुडघ्यावर आलेला असताना, औरंगजेबाचं फरमान आपल्या शिरावर धारण करण्याची वेळ आलेली असताना, या सगळ्या अपमानातून जात असताना, अगदी आग्र्यामध्ये जीव टांगणीला लागला असताना तिथून परत येणं, तिथून परत आलेला शिवाजी राजा हा सगळं गमावलेलं आहे. मूठभर किल्ले, 4-4.5 लाखाचा मुलूक हातामध्ये असलेला, सगळं वैभव नष्ट झालेला, पुढच्या भविष्याची शाश्वती नाही, मुघलांचा चारी बाजूंनी चाप असलेला आणि स्वतः मिर्झा राजा जयसिंग सारखा माणूस टाच ठेवून बसलेला असताना सगळं संपलंय. तिथे पराजय नाहीये, इथून बाउन्स बॅक आहे. हे नेतृत्व शिकायला लागतं. इथून बाउन्स बॅक आहे. अपयश येत असतात हे पहिले स्वतःला समजून सांगावं लागतं. अख्ख्या आयुष्यामध्ये एखादा पेपर बॅक येतोच, येऊ द्या, एक पेपर बॅक येणारच आहे. एखादं वर्ष अपघातामुळे म्हणा, तब्येतीमुळे वाया जातच असतं. एखादी चांगली नोकरी सुटतच असते. व्यवसायामध्ये 4-5 लाखांचं नुकसान होणं लाजमी होता है दोस्तों, उसका दुःख नहीं करना पडता है. आयुष्यातली अत्यंत प्रचंड जवळची व्यक्ती कायम हे जग सोडून जात असते. हे तुमच्या माझ्या सगळ्यांच्या बाबतीत होत असतं, कारण जो आला त्याला जायचंच आहे एक दिवस. याचं दुःख मोठं असतं, पण यातून बाहेर यायला लागतं. आम्ही आजही शिवाजी महाराज सांगत असताना फक्त घटना, फक्त इतिहास, या तारखेला असं झालं, त्याला तसं झालं, आणि जर कोणी चुकीचं बोलत असेल थोडंफार तर त्याला त्याच्या चुका काढण्यासाठीच जणू काही समोर बसलं जातं. हा संदर्भ चुकला, हे चुकलं, आपल्याला यातून बाहेर यावं लागेल. एवढी मोठी शक्ती आमच्याकडे शिवाजी राजांच्या नावाची, त्याचा आजच्या आयुष्यामध्ये जर उपयोग नाही कळला आमच्या लोकांना, आमच्या तरुणांना, तर 350 वर्षांपूर्वी महाराजांनी असं केलं, इकडून तसे गेले, आम्ही एवढा अभ्यास केला, त्यातून हे बाहेर आलेलं आहे. अभ्यास आवश्यक असतो. कागदोपत्री इतिहास शोधून काढणं, ते लोकांसमोर आणणं हे तितकंच आवश्यक आहे. हे तर मी सुरुवातीलाच सांगितलं. पण आज तुझ्या आयुष्यात बेटा त्याचा उपयोग काय हे आपण कनेक्ट करून नाही सांगू शकलो तर हा आमचा फार मोठा पराभव होईल. आणि मग लोक गाड्यांच्या पाठीवर लिहितच राहतील की राजे तुम्ही परत या. तर राजे परत येणारे नाही, यायची आवश्यकता नाही. त्यांना जे करायचं ते करून चुकलेत आणि दणदणीत केलेलं आहे. आता आमचं काम आहे ते पुढे नेणं. दिल्लीला माझं व्याख्यान झालं, गुजरातीत व्याख्यान झालं. ही लोक म्हणतात सर आम्हाला माहितीच नाही शिवाजीराजे असे होते. कसं माहिती असणार आहे? हे महाराजांची चूक नाहीये, ही आमची चूक आहे. आम्ही पोहोचलोच नाही हिंदी आणि इंग्रजीतून त्यांच्यापर्यंत. ही आमची चूक आम्हाला ऍक्सेप्ट करायला लागेल. आणि मग आमच्या लक्षात येईल की किती अफाट ताकद आहे. शिवचरित्रातला सगळ्यात जबरदस्त प्रसंग हा प्रसंग आहे की हा माणूस परत येतो, सगळं गुडघ्यावर आलेलं असताना पुन्हा आपली शक्ती वाढवतोय. आपल्या ज्या ज्या चुका झालेल्या आहेत त्या सगळ्या रेक्टिफाय करतोय. अगदी राजधानी बदलतोय. पैसा उभा करण्यासाठी पुन्हा प्रचंड मोठी आक्रमण आहेत. त्यातून पैसा, मग त्यातून शस्त्रास्त्र, सेनेमध्ये नवीन भरती, जवळजवळ 10पट सेना वाढवलेली आहे त्याच्यानंतरच्या काळामध्ये. आणि मग तो तुफान आहे. मग फिर वो सैलाब उठा है दक्कन पर. मग ते पश्चिम किनाऱ्यापासून तर तिकडं पार तामिळनाडू पर्यंत उठलेलं तुफान आहे. आणि जिंजीपर्यंत किल्ले हस्तगत करण्याचं एक प्रचंड मोठी लाट आहे. सुरुवात कुठे आहे? सुरुवात आहे इथे की हातामध्ये काहीच नाहीये. हे आवश्यक आहे. आणि मग जे दक्षिण भारतामध्ये महाराजांनी एवढं मोठं रणकंदन घडवून आणलं ते शब्दांच्या पलीकडलेलं आहे. ती महाराजांची सेना, ते घोडदळ,
कवी भूषणांनी जे वर्णन केली आहेत ती सामान्य नाही आहेत. भूषणांनी ते स्वतः पाहिलेलं असावं कदाचित, म्हणून तो असा लिहून ठेवतोय की साजीच तुरंग बीर अंग में तुरंग धरी सरज शिवाजी जंग जीतन चलत है. भूषण भनत नाद बिहद नगाडन के नदी नद मद काय बर्रन के रलत है. आयला पाहिलं खायला पाहिलं खाल्लं का मैं गायला गायलं गजन की ठायला पाहिलं सायला उसालत है. तारा सो तारनी धुनी धारा पे लगत जीवी थारा पर पारा वार वार यो हलत है. वार यो हलत है. अशी अद्भुत अफलातून वर्णनं महाराजांच्या त्या सामर्थ्याची त्यांनी केलेली आहे की हे विशाल पायदळ उभं आहे, त्याच्या बाजूला महाराजांचं घोडदळ आहे, समोर महाराजांचं हत्तीदळ आहे, उंच 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 भगव्या झेंड्याचा हत्ती उभा आहे, ढोल ताशे नगाडे करणे मर्फे यांचं एकच रणकंदन सुरू आहे आणि हर 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 महादेव तुळजा भवानी की जय या गगन भेदी गर्जनांनी सगळा आसमंत दुमदुमून उठतोय. आणि मग जे विजय आहे ते असे हैराण करून टाकणारे विजय. हे आहेत शिवाजीराजे, हे आहे त्यांचं लिडरशिप जे सुरू होतं इथं इथं खाली इंडिव्हिज्युअल लेवल मॅनेजमेंट पासून 14-15 वर्षाच्या मुलाच्या त्या व्हिजन पासून प्रतिपाश्चंद्र लेखेव पासून आणि ते जात आहे तिथपर्यंत पार तामिळनाडू पर्यंत सगळ्यांना हादरवून टाकलेलं आहे. मुघली सत्ता हादरल्या, तिकडं ब्रिटिशर्स हादरले आहेत, पोर्चुगीज हादरले. यांनी जे लिहून ठेवलंय ते विलक्षण आहे, भयानक आहे त्या सगळ्या गोष्टी सांगतो म्हटलं तर. आणि याचा परमोच्च बिंदू काय आहे, याचा सर्वोच्च बिंदू आहे राज्याभिषेक. मी जे अगदी सुरुवातीला बोललो की आम्ही जिंकत नाही, आम्ही तलवारी उचलू शकत नाही, आमचे विजय होत नाही, दिल्लीचं सुलतान दिल्ली सोडत नाही, पुन्हा पुढे हिंदू राजा सिंहासनाधीश्वर छत्रपती बनूच शकत नाही. या नकारात्मकतेवर प्रयत्नातून आणि साकार मूर्ती घडवलेली आहे. शिवाजीराजांनी फक्त स्वराज्याची नाही, त्याला सार्वभौमत्व प्राप्त करून दिलं. राजे सिंहासनाधीश्वर छत्रपती झाले. तो ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीचा दिवस, तो 6 जून 1674चा दिवस ऐतिहासिक ठरला सगळ्याच दृष्टीने. संपूर्ण भारताला ज्या एका आत्मविश्वासाची गरज होती, एक एक ट्रिगर ज्याला आपण म्हणतो, एक ट्रिगरची वाट सगळे पाहत बसले होते की हे कोणीतरी करू शकतं, सुलतानांचेही पराभव होतात, आमचेही विजय होतात. हा आत्मविश्वास सुप्त रूपामध्ये लोकांमध्ये असावा, धूळ साचलेली असावी, पण कोणीतरी ते करून दाखवणं आणि तो आदर्श समोर ठेवणं जे असतं, तो लिडरशिपचा आदर्श शिवाजीराजांनी ठेवला. आणि मग जे इरप्शन्स आपण संपूर्ण हिंदुस्थानामध्ये पाहतो आणि मुघलिया सल्तनतीला जागोजागी झोडपून काढण्याचे प्रयोग आपण पाहिलेले आहेत, त्याचं मूळ कुठेतरी त्या राज्याभिषेकामध्ये, त्या स्वप्नांची किती कर्तव्यता ही आपल्याला इथं दिसते. आणि गंमत पहा, हा एकमेव माणूस मध्ययुगातला असा आहे ज्यांनी सुलतानांच्या सगळ्या आक्रमणांना, आज दुर्दैवाने आपली राजकारण साधण्यासाठी लोक सांगतात की शिवाजीराजांचं सुलतानांचं आक्रमण हे फक्त आर्थिक होतं, त्यांना पैसा लुटायचा होता म्हणून ते केवळ भारतावर आक्रमण करण्यासाठी आले होते आणि पैशासाठी त्यांनी मंदिरं तोडली, त्यांना धार्मिक वगैरे काही आक्रमण करायची नव्हती असं आज वोट बँकेसाठी आणि राजकारणासाठी लोक म्हणतात. पण आपण थोडे डोळे उघडे ठेवून इतिहासाची कागद उघडून पाहिली, आपल्या लक्षात येतं हे आक्रमण केवळ आर्थिक कधीच नव्हतं, हे भौगोलिक आक्रमण होतं. सगळं हिंदुस्थान कवेत घेण्यासाठीच आले होते आणि घेतलंय मोठ्या प्रमाणामध्ये. हे भौगोलिक आक्रमण होतं, हे राजकीय आक्रमण होतं, सगळ्या राजसत्ता ताब्यामध्ये घेण्यात आलेल्या होत्या. हे फक्त राजकीय होतं का नाही, हे आर्थिक आक्रमण होतं, लूट तर केलीच केली. हे धार्मिक आक्रमण होतं, केवळ मंदिरं लोळवली नाही, लोकांचा धर्म उद्ध्वस्त केला. जबरन तलवारीच्या जोरावर किती धर्मांतरण झाली याचे कितीतरी दाखले आपण लिहिलेले नाही, भारतीय इतिहासकारांनी लिहिलेले नाही, त्यांच्याच पुस्तकांमधून समोर येतात. त्यांचे अत्याचार हे त्यांनीच लिहून ठेवलेले आहेत. ही सगळी अत्याचारांची जी मी गोष्टी सांगतो, भौगोलिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक, अगदी मानसिक आक्रमण, लोकांच्या मनावर आघात झालेले, हे त्यांनी स्वतः कबूल केले आक्रमकांनी. मग ते बाबरांनी लिहून ठेवलेलं तुझके बाबरी असो किंवा आदिलशाही सल्तनतीचं फुतुहात ए आदिलशाही असो, पार अकबरनामा असो किंवा अकबरात असो औरंगजेबाच्या काळातली, पार राजस्थानी डॉक्युमेंट्स असो, या सगळ्यात भरभरून माहिती मिळते की या लोकांनी किती अत्याचार केले. आणि गंमत पहा, या अत्याचारांविरुद्ध केवळ आर्थिक फळीवर लढणारा एखादा तयार होत होता, राजनैतिक किंवा सामरिक फळीवर लढणारा एखादा राजा तयार होत होता, पण सार्वत्रिक या सगळ्याच आक्रमणांच्या विरुद्ध उभं राहिलेलं एकमेव उदाहरण, मित्रांनो, एकमेव उदाहरण मध्ययुगाची उभं राहिलं ते शिवाजी राजांचं आहे. भौगोलिक आक्रमणाला प्रत्युत्तर भूमी संपादन करून, राजनैतिक आक्रमणांना प्रत्युत्तर महाराजांनी त्यांच्यासारखे डावपेच, खोटं बोलायचं, शब्दा तोडायच्या शत्रूला दिलेल्या त्यांच्यासारखी राजकारण करून त्यांच्यावर राजकीय डावपेच उलटवून लावले, कितीतरी उदाहरण आहेत. आर्थिक लूट जे सुलतान सातत्याने भारताची करत होते, त्या सुलतानांची आर्थिक लूट करणारा हा एकमेव माणूस तिथे सापडतो आपल्याला.
सांस्कृतिक आक्रमणांना शिवाजीराजांनी राजव्यवहार कोशासारख्या गोष्टीतून प्रत्युत्तर दिलं. धार्मिक आक्रमणांना सुद्धा उद्ध्वस्त झालेली मंदिरं, ढाचे बांधलेली मंदिरं, त्यावर पुन्हा मंदिर उभारून कदाचित तिथे वर्षभरांसाठीचे उत्सव सुरू करून त्या धार्मिक याला महाराजांनी प्रत्युत्तर दिलं. ज्यांची जबरण धर्मांतरण झाली होती त्यांना पुन्हा हिंदू करून घेतलं. या सगळ्या बाबतीमध्ये प्रत्युत्तर देणारं मध्ययुगातलं एकमेव नेतृत्व सापडतं मित्रांनो शिवाजीराजांचं. अर्थात हा एका वेगळ्या व्याख्यानाचा विषय. कधी निवांत वेळ मिळाला की या 6-7 आघाड्यांवर राजांनी एक एक गोष्ट हम जिसको चुन चुन कर बदला लेना कहते हैं कशी केली हे कधीतरी निवांत सांगेल. पण असं सर्वंकष चरित्र आहे महाराजांचं. आणि म्हणून बाहेरून येणारी लोक, भारतातली लोक हे दिलखुलास बोलत होती शिवाजीराजांच्या पराक्रमाबद्दल. राजपूत लिहून ठेवतात, ती पोर्तुगीज माणसं लिहितात, फ्रेंच माणसं आमच्याबद्दल लिहून ठेवतात. इंग्रजांना लिहावं लागलं, कितीतरी गोष्टी सांगता येत. वेळ संपत आलेली आहे. दिलेल्या वेळेत व्याख्यान संपणंही आवश्यक आहे. आणि म्हणून इथे आपल्याला शेवट करत असताना औरंगजेब जो तसं पाहिलं तर स्वराज्याचा आणि शिवाजीराजांना आपला सगळ्यात मोठा शत्रू मानणारा, औरंगजेबालाही अनेक वेळा शिवाजीराजांची तारीफ करावी लागली आहे, महाराजांच्या माणसांची स्तुती करावी लागली आहे, असे दाखले आपल्या समोर येतात. आज इथे थांबत असताना तोच जाणता राजामधला ऐतिहासिक डायलॉग बोलतो आणि मग मी थांबतो. आता पुन्हा सर्वांची नावं घेत नाही, पण पांडुरंग पंतांना मनापासून नमस्कार आणि त्यांना दीर्घायू आरोग्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. या समितीला शुभेच्छा. आणि आपण सर्व जे माझं कथन गेला काही वेळ ऐकत आहात त्या सर्वांना मनस्वी धन्यवाद देतो. कोरोनाचं आक्रमण आज आहे, उद्या तेही जाणार आहे. कधीतरी समोरासमोर निवांत भेटूया. तोपर्यंत आपल्या सर्वांना नमस्कार. आता इथे फक्त औरंगजेब महाराजांबद्दल काय बोलला तो त्या ऐतिहासिक नाटकातला ऐतिहासिक डायलॉग बोलतो आणि मग मी थांबतो. समोर सगळे शहजादे, सगळे औरंगजेबाचे त्याचे सिपाही सालार सगळे बसलेले आहेत. औरंगजेबाच्या येण्याची प्रतीक्षा सुरू आहे आणि एवढ्यात औरंगजेब प्रवेश करतो. वर्षानुवर्ष त्याची म्हटल्या गेलेली ते अलगाब तिथे उद्घोषित केले जातात की हजरत सलामत की ब्लाए दीन दुनिया अबुल मुजफ्फर मोयुद्दीन शहनशाह गाजी आलमगीर बहादर बादशाह मोहम्मद औरंगजेब असे त्याचे अलगाब उद्घोषित केले जातात. या सगळ्या अलगाबांनी आनंदित, प्रफुल्लित, अभिमानी औरंगजेबाने प्रवेश करायला हवा होता. पण दुर्दैवाने मराठ्यांनी झोडपून काढलेला एक निराश, एक फ्रस्ट्रेटेड, एक थकलेला औरंगजेब प्रवेश करतोय आणि तो म्हणतोय ये सब फिजूल है शहजादे, चंगेज और तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी, लेकिन आज कंधार से लेकर के तंजौर तक सारे हिंदुस्तान पर मुगलिया सल्तनत का ख्वाब देखने वाले मां बदौलत ये आज क्या देख रहे हैं. हमारी आंखों के सामने सीवा अपने सल्तनत की तामीर कर चुका है. हमारी लाखों की फौज के सूबेदारों को शिकस्त देकर खदेड़ दिया है उसने. यह है हमारे मामू जान अमीर उल उमरा शाहिस्ता खान साहब. सबसे शर्मनाक बात तो यह है शहजादे कि सीवा ने इनके लाल महल पर छापा मारकर इनके छक्के छुड़ा दिए. अरे ये तो तकदीर के सिकंदर थे कि जान बच गई, सिर्फ 3 उंगलियां ही खोनी पड़ी. यह है जसवंत सिंह जोधपुर महाराजा. मराठों के मार के जख्म इन्होंने अपने सीने पे नहीं भागते हुए अपनी पीठ पर खाए हैं. ये सूरत के खूबसूरत सूबेदार इनायत खां बहादुर जब शिवाजी सूरत आए तो ये बहादुर तुम दबा कर भाग निकले. ये सिद्दी फौलाद खां जिनकी हथेली पर मिठाई रखकर सीवा आगरा की गिरफ्त से फरार हो गए. सारे मंसूबों को खाक में मिला दिया इस फौलाद खां ने. ये कार तलब खां, ये रजूल बेग रोजभानी, ये मीर आतिश तरबियत खां, ये खानजान बहादुर, बहादुर खान कोकलतास, ये बूंदी नरेश पाव सिंघाड़ा, ये महाराजा केसर सिंह, ये रणमस्त खां, ये सैयद मुनव्वर खां बारहा. तमाम सारे बुंदेल, राजपूत, तुर्क, ईरानी, अफगानी, उज़्बेकी, हबशी, मुगल फौज बंद सरदार जिन्हें सीवा ने शिकस्त दी, सारी इज्जत मिट्टी में मिला दी. क्यों, आखिर क्यों सीवा को ये फतेह हासिल होती है? हमारी तरह तोपे, घोड़े, गोला बारूद, खजाने उस सीवा के पास नहीं है, फिर भी फतेह हासिल होती है उसे. क्यों? ये क्यों का मतलब तुम नहीं समझ पाओगे शहजादे, तुम कभी नहीं समझ पाओगे. औरत, शराब, नाच गाने, मौज मस्ती, इश्क और मोहब्बत में गिरफ्तार तुम जैसे बहादुर, तुम कभी सिवा को समझ नहीं पाओगे. इस सिवा ने मजबूत किले बनाए,
अपनी फौज अपना असला बढ़ाए, नए जंग बहरीन की तामीर की है उसने, लेकिन उससे भी कहीं ज्यादा न जीते जाने वाले मजबूत जमीर के लोग तैयार किए हैं उसने। हमने सीवा के लोगों को लाखों की जागीर का लालच दिया, लेकिन उन जाबाज मराठों ने उस पर थूक दिया। आज तक आज तक हम दुनिया की हर चीज खरीद सकते थे, लेकिन सीवा के उन खुददार खादिमों ने खुद को बिकने नहीं दिया। वे रुकते नहीं, वे झुकते नहीं, वे डरते नहीं, और तो और वो बिकते भी नहीं। शिवाजी घाघ है, चालाक है, दगाबाज है, नामकूल है, मगरूर है, बदकार है, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है। दुश्मन के भी मजहबी कलाम, औरत और फकीरों की इज्जत करता है वो। इसीलिए इसीलिए उसकी इज्जत और शोहरत बुलंद मीनार की तरह सर उठाए आसमां को छू रही है। इसमें कोई शक नहीं है शहजादे कि हम खुश नसीब है, हम खुश नसीब है, क्योंकि हमें दुश्मन भी जो मिला वो सीवा जैसा मिला। धन्यवाद।